नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अभ्यास मित्र परिवारामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। मित्रांनो, आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण ज्या काही भारतातल्या महत्त्वाच्या राष्ट्रीय चळवळी आहेत किंवा प्रमुख चळवळी आहेत, त्याचबरोबर ज्या काही महत्त्वाच्या घटना या ठिकाणी इतिहासामध्ये घडलेल्या आहेत, त्या सर्व बाबींचा आपण आजच्या लेक्चरमध्ये त्या ठिकाणी अभ्यास करणार आहोत। महत्त्वाचा आहे, परीक्षेमध्ये सरळ सरळ तुम्हाला या जे काही घटक आहेत किंवा या घटना आहेत त्या घटनांवरचे प्रश्न पाहायला मिळतात। मग कोणत्या कोणत्या घटनांचा आपण त्या ठिकाणी या लेक्चरच्या माध्यमातून अभ्यास करणार आहोत तर लक्षात घ्यायचं आहे, यामध्ये आपण होम रूल चळवळीचा अभ्यास करणार आहोत, राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेचा सुद्धा अभ्यास करणार आहोत, लखनौ करार असेल, रौलेट ऍक्ट असेल, त्याचबरोबर खिलाफत चळवळ आहे, चौरी चौरा जी घटना आहे ती कशामुळे झालेली होती, का झाली होती ते सुद्धा आपण या लेक्चरच्या माध्यमातून समजून घेणार आहोत। पुढे स्वराज्य पक्ष आहे, गोलमेज ज्या काही परिषदा झाल्या होत्या तीन, त्याविषयी आपण त्या ठिकाणी जी काही पार्श्वभूमी आहे, काय आयोजित करण्यात आलेल्या होत्या, त्याचबरोबर काँग्रेस त्याच्यामध्ये का सहभाग घेतला नव्हता, नंतर का घेतला होता, यशस्वी झालं अयशस्वी झालं, या सगळ्या गोष्टी आपण बघणार आहोत। मग पुढे बघा, गांधी आयर्विन जो काही करार आहे तो सुद्धा अभ्यासणार आहोत, पुणे करार सुद्धा अभ्यासणार आहोत, जालियनवाला बाग हत्याकांड असेल, शिमला करार असेल, भूदान चळवळ असेल, यासारख्या इतिहासामधल्या ज्या काही प्रमुख चळवळी आणि ज्या काही घटना आहेत त्या घटनांचा आपण या लेक्चरच्या माध्यमातून आढावा घेणार आहोत। सुरुवातीला बघूयात आपण जे काही भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आहे त्या भारतीय राष्ट्रीय काँग्रेसबाबत त्या ठिकाणी त्याची पार्श्वभूमी आहे ती थोडक्यात जाणून घेऊयात। आता बघा झालेलं काय होतं तर लक्षात घ्यायचं आहे, महत्त्वाच्या घटना जर आपण बघितल्या तर राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेआधी सुद्धा इथं काय होत्या तर खूप साऱ्या ज्या काही संघटना आहेत त्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्यामध्ये बॉम्बे असोसिएशन आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं पुणे सार्वजनिक सभा आहे, जमीनदारी असोसिएशन आहे, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी जर आपण बघितलं तर कलकत्त्यामध्ये सूर्यनाथ बॅनर्जींनी काय केलं होतं तर एक कॉन्फरन्स त्या ठिकाणी सोशल कॉन्फरन्स जी आहे त्या ठिकाणी भरवलेली होती आणि त्या माध्यमातून एक जर आपण बघितलं ज्या काही संघटना आहेत त्या भारतामध्ये स्थापन झाल्या होत्या, कधी राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या पूर्वी। मात्र त्या संघटनांचा सुद्धा आपण अभ्यास जो आहे तो आपण केलेला आहे, त्यावर सुद्धा एक सेपरेट लेक्चर जे आहे ते आपण बनवलेलं आहे की राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेपूर्वी ज्या काही महाराष्ट्रामध्ये किंवा भारतामध्ये राजकीय संघटना होत्या त्याविषयी सुद्धा आपण अभ्यास केलेला आहे। आता 1885 मध्ये काय झालेलं आहे तर आता गरज त्या ठिकाणी वाटू लागली होती की अशी एखादी संघटना असली पाहिजे जी संघटना काय करेल, संपूर्ण भारतीयांचं नेतृत्व करेल। त्या माध्यमातून जो काही ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम होते त्यांना एक कल्पना सुचली की अशी एक संघटना असली पाहिजे ज्या संघटनेच्या माध्यमातून आपण काय करू तर भारतीयांचे प्रश्न ब्रिटिशांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचता येतील। मग त्या पार्श्वभूमीने भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती, कधी 1885 साली। लक्षात ठेवायचे कधी स्थापना झाली, 1885 साली या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती। आता ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम जो आहे तो याला किंवा ब्रिटिशांना या संघटनेची गरज का भासू लागली होती, कारण की स्थापन करणारा जर आपण बघितला तर एक युरोपियन व्यक्ती तुम्हाला या ठिकाणी दिसतोय। मग जर आपण बघितलं या काळामधला म्हणजेच 1885 साली या ठिकाणी या ब्रिटिशांचा व्हॉइसरॉय कोण होता तर व्हॉइसरॉय होता लॉर्ड डफरिन। लक्षात ठेवायचे कोण आहे, डफरिन हा काय होता तर या ठिकाणी ब्रिटिशांचा व्हॉइसरॉय म्हणून त्या ठिकाणी तो भारतामध्ये काम पाहत होता। मग डफरिनच्या डोक्यामध्ये कल्पना होती की या भारतीयांमध्ये जर आपण बघितलं तर दिवसेंदिवस यांच्या मनामध्ये असंतोष जो आहे किंवा ब्रिटिशांच्या प्रति जी काही नाराजी आहे ती वाढतच चाललेली आहे। मग या असंतोषाचा उद्रेक होऊ नये यासाठी काय तर जे काही मध्यमवर्गीय उच्च शिक्षित तरुण आहेत त्यांची एक संघटना असली पाहिजे आणि त्या संघटनेच्या माध्यमातून ते काय करतील, आपल्याला त्यांच्या मनामध्ये जे काही प्रश्न निर्माण झालेले आहेत किंवा त्यांची जे काही अडचणी आहेत, समस्या आहेत, त्या संघटनेच्या मार्फत अर्ज विनंत्याच्या मार्फत किंवा सनदशीर मार्गाने आपल्यापर्यंत पोहोचतील, या हिशोबाने त्यांनी काय केलं होतं तर या ह्यूम सोबत त्याच्या चर्चा झाल्या आणि त्या माध्यमातून ॲलन ह्यूमनं काय केलं होतं या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली आहे। ठीक आहे, म्हणजे डफरिनच्या डोक्यातली ही कल्पना होती ती प्रत्यक्षात कोणी उतरवलेली होती, ॲलन ह्यूमनं उतरलेली होती। लक्षात ठेवायचंय। मग आता याला नेमकं का स्थापन करायचं होतं संघटना तर भारतीय जे आहेत त्यांच्या मनातला जो काही असंतोष आहे तो त्याचा उद्रेक होऊ नये, ते रस्त्यावर येऊ नये, ते आंदोलन करू नयेत किंवा आपल्या विरोधात त्या ठिकाणी इतर काही काटकारस्थान करू नयेत, यामुळे त्यांनी काय केलं होतं तर या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केली होती। यालाच सुरक्षा झडप सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। ठीक आहे, यालाच काय म्हटलं जातं, सुरक्षा झडप सिद्धांत म्हणून सुद्धा ओळखलं जातं। लक्षात ठेवायचंय। काही इतिहासकारांचं मत आहे की यांनी त्या ठिकाणी आपला बचाव व्हावा या हिशोबाने त्या ठिकाणी याची स्थापना केली, तर काही इतिहासकारांचं असं सुद्धा मत आहे की भारतीयांमध्ये राष्ट्रवादाची जी काही भावना आहे किंवा राष्ट्रभक्ती जी काही भावना आहे ती जागृत झालेली होती आणि इतर ज्या काही संघटना होत्या त्या प्रादेशिक स्वरूपाच्या होत्या
आणि त्या प्रादेशिक ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांच्या माध्यमातून त्या भागामधलं ते काम पाहत होते. मात्र एक अशी संघटना हवी होती जी काय करेल, अखिल भारताचं नेतृत्व करेल आणि त्या माध्यमातून पुढे काय करण्यात आलं होतं, तर या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना करण्यात आलेली होती. मग आता ॲलन ॲक्टिव्ह ह्यूमनं काय केलं होतं, जे काही महत्त्वाचे त्यावेळेसचे नेते होते, दिनशा वाच्या असतील, बद्रुद्दीन तय्यबजी असतील, दादाभाई नौरोजी असतील, फिरोजशाह मेहता असतील, यासारख्या महत्त्वाच्या नेत्यांना एकत्रित घेऊन 1885 साली या राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना केलेली होती. ठीक आहे. 28 डिसेंबर 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची काय झालेली होती, तर स्थापना झाली होती. संस्थापक कोण आहे, ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम आहे. याच्यासोबत काही भारतीय सुद्धा होते ज्यांनी काय केलं होतं, त्यांना मदत केलं होतं. फिरोजशाह मेहता, दादाभाई नौरोजी, दिनशा वाचा ही नावं तुम्हाला लक्षात ठेवायची आहेत, ज्यांनी काय केलं होतं, यांना मदत केलेली होती. आता हे जे काही राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना झाली, याचं जे काही पहिलं अधिवेशन आहे, ते पहिलं अधिवेशन कुठं होणार होतं हे सर्वांना आपल्याला माहिती आहे. पहिलं अधिवेशन होणार होतं कुठं, पुण्यामध्ये. ठीक आहे. 1885 साली पुण्यामध्ये हे अधिवेशन होणार होतं. मात्र जर आपण बघितलं, पुण्यामध्ये काय होती, कॉलराची साथ त्या ठिकाणी पसरलेली होती. कोणती, कॉलराची साथ होती. बऱ्याच जणांचं म्हणणं आहे की या ठिकाणी काय होतं, तर प्लेगची साथ होती. प्लेगची साथ नसून काय होती, पुण्यामध्ये कॉलराची साथ होती. लक्षात ठेवा, कॉलराची साथ असल्यामुळे हे अधिवेशन पुण्यामध्ये होऊ शकलं नाही. ते झालं कुठं, तर ते झालेलं आहे मुंबईमध्ये. यस, कोण्या ठिकाणी झालेलं आहे, ते मुंबईमध्ये त्या ठिकाणी हे अधिवेशन पार पडलेलं होतं. कारण की पुण्यामध्ये कॉलराची साथ होती. प्लेगची साथ पुण्यामध्ये कधी होती, 1897ला पुण्यामध्ये प्लेगची साथ होती. आणि त्या प्लेगच्या साथीवर निर्मूलन करण्यासाठी किंवा नियंत्रण आणण्यासाठी एक अधिकारी नेमण्यात आला होता. त्या अधिकाऱ्याचं नाव काय होतं, रँड नावाचा तो अधिकारी होता. त्या अधिकाऱ्याला नेमण्यात आलं होतं. मात्र त्यानेच काय करायला सुरुवात केली होती, लोकांचा छळ करायला सुरुवात केली होती, स्त्रियांवर अत्याचार करायला सुरुवात केली होती. मग प्लेगचा त्रास कमी आणि या रँडचा त्रास त्या ठिकाणी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला होता. त्यामुळं काय झालेलं होतं, तर चाफेकर बंधूंनी या रँडची हत्या केलेली होती. लक्षात घ्यायचं आहे. त्याचबरोबर मग हे अधिवेशन जर पुण्यामध्ये झालं असतं, राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जर पुण्यामध्ये झालं असतं, तर त्या अधिवेशनाची जी काही जबाबदारी आहे ती कोणी स्वीकारलेली होती, पुणा सार्वजनिक सभा. लक्षात ठेवायचं आहे, महत्त्वाचं आहे. पुणा सार्वजनिक सभेनं काय केलं होतं, तर हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारली होती. स्थापना कधी झाली होती, 1870 मध्ये. कोणी केलेली होती, ग वा जोशी, किंवा त्यांनाच आपण काय म्हणून ओळखतो, सार्वजनिक काका म्हणून ओळखतो. यांना मदत कोणी केलेली होती, रानडेंनी. ठीक आहे. मग रानडेंनी काय केलं होतं, यांना त्या ठिकाणी मदत केलेली होती ही पुणा सार्वजनिक सभा स्थापन करण्यासाठी. उद्देश काय होता, सुरुवातीच्या काळामध्ये पर्वती संस्थान जे आहे त्या पर्वती संस्थानामध्ये जो काही आर्थिक गैरकारभार वाढलेला होता त्याची चौकशी करण्यासाठी या पुणा सार्वजनिक सभेची स्थापना झाली होती. त्या माध्यमातून जर आपण बघितलं, पुढच्या काळामध्ये या पुणा सार्वजनिक सभेनं काय केलेलं आहे, तर मोठ्या प्रमाणामध्ये इथल्या सामाजिक प्रश्न सुद्धा हातामध्ये घेतले होते आणि लोकांचे प्रश्न सोडवण्याचं काम सुद्धा या सार्वजनिक सभेने त्या ठिकाणी केलेलं होतं. मग आता हे पहिलं अधिवेशन जे आहे ते पुण्यामध्ये होणार होतं. मात्र पुण्यामध्ये कॉलराची साथ होती, त्यामुळे हे अधिवेशन झालं मुंबईला. मग मुंबईला कोण्या ठिकाणी झालं असा प्रश्न तुम्हाला परीक्षेमध्ये पाहायला मिळतो. त्यासाठी लक्षात ठेवा, गोकुळदास तेजपाल संस्कृत जे काही विद्यालय आहे त्या विद्यालयाच्या मैदानावर मुंबईमध्ये राष्ट्रीय काँग्रेसचं पहिलं अधिवेशन जे आहे ते या ठिकाणी पार पडलेलं होतं. लक्षात घ्यायचं आहे. मग आता या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते यावर सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले गेलेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते, वेमेशचंद्र बॅनर्जी. ठीक आहे. वेमेशचंद्र बॅनर्जी हे काय होते, तर या अधिवेशनाचे अध्यक्ष होते. लक्षात ठेवा. मग आता हे जे काही वेमेशचंद्र बॅनर्जी तुम्हाला दिसत आहेत हे काय आहेत, तर त्या ठिकाणी यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. हे यांनी काय केलं होतं, ख्रिश्चन धर्म स्वीकारला होता. त्यामुळे पहिले ख्रिश्चन व्यक्ती ज्यांनी काय केलं होतं, राष्ट्रीय काँग्रेसचं अधिवेशनाचं अध्यक्षपद भूषवलेलं होतं ते कोण आहेत, वेमेशचंद्र बॅनर्जी आहेत. ते एक वकील होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं त्यांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारलेला होता. अजून एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायचं आहे, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्ष कोणाला व्हायचं होतं, लॉर्ड रे नावाची एक व्यक्ती होती. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. लॉर्ड रे नावाचे एक व्यक्ती होते. त्यांना काय व्हायचं होतं, तर या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद त्या ठिकाणी भूषवायचं होतं. मात्र ब्रिटिशांनी त्याला विरोध केला होता, कारण की सरकारचा प्रत्यक्ष सहभाग या संघटनांमध्ये नसावा या उद्देशाने त्यांनी काय केलं होतं, लॉर्ड रे यांना विरोध केला होता. त्यामुळे या पहिल्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणाकडे आलं होतं, वेमेशचंद्र बॅनर्जी यांच्याकडे आलेलं होतं. लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. त्याचबरोबर भारतीय राष्ट्रीय काँग्रेस हे जे काही नाव आहे ते त्या ठिकाणी नंतर या राष्ट्रीय काँग्रेसला त्या ठिकाणी पडलेलं आपल्याला सांगता येतं. पहिलीच आधीचं नाव काय होतं, भारतीय राष्ट्रीय संघ होतं. नंतर याला नाव भारतीय राष्ट्रीय काँग्रेस असं पडलेलं आहे. तर यातल्या महत्त्वाच्या गोष्टी तुम्हाला लक्षात घ्यायच्या आहेत भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या संदर्भातल्या. ठीक आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसची स्थापना
28 डिसेंबर 1885 मध्ये कोणी स्थापना केलेली आहे याची? ॲलन ॲक्टिव्ह ह्यूम यांनी याची स्थापना केलेली आहे. त्याचबरोबर कोण्या ठिकाणी स्थापना झाली? गोकुळदास तेजपाल संस्कृत विद्यालयामध्ये याचं पहिले अधिवेशन झालं होतं मुंबईला. होणार होतं कुठं? पुण्यामध्ये. पुण्यामध्ये कॉलराची साथ होती त्यामुळे पुण्यामध्ये न होता ते मुंबईमध्ये झालेलं आहे. मग मुंबईमध्ये या अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. हा एक मुद्दा आपल्याला राहिला होता. या ठिकाणी हे अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी कोणी स्वीकारलेली होती? बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशन. कोणी स्थापन केली होती? ज्यांना आपण ब्रदर्स इन लॉ म्हणून ओळखतो. मग ब्रदर्स इन लॉ म्हणून कोणाला ओळखलं जातं ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. त्यांनी काय केलं होतं? तर 1 जानेवारी 1885 साली या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशनची स्थापना केली होती आणि त्या बॉम्बे प्रेसिडेन्सी असोसिएशननं हे पहिलं अधिवेशन पार पाडण्याची जबाबदारी स्वीकारलेली होती. ठीक आहे. त्याचप्रमाणे बघा व्हॉइसरॉय कोण होते या काळामध्ये? लॉर्ड डफरिन हा या काळामध्ये व्हॉइसरॉय होता, लक्षात घ्या. पुढे आहे होम रूल चळवळ. ठीक आहे, महत्वाचं आहे. परीक्षेमध्ये खूपदा आपल्याला या होम रूल चळवळीवर काय झालेले होते प्रश्न त्या ठिकाणी विचारले गेलेले आहेत. आता एक गोष्ट तुम्हाला पार्श्वभूमी थोडक्यात लक्षात ठेवायची आहे. 1916च्या आधी जर आपण बघितलं लोकमान्य टिळक जे आहेत त्या लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आलेली होती आणि त्यानंतर त्यांना तुरुंगातून सोडण्यात आलं होतं. मग तुरुंगातून सोडण्यात आल्यानंतर त्या ठिकाणी जर आपण बघितलं इथली जी काही राष्ट्रीय जी काही चळवळी आहेत त्या पूर्णपणे थंड झालेल्या होत्या. कारण की वंगभंग आंदोलन असेल ते वंगभंग आंदोलन जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांनी संपूर्ण देशामध्ये पसरवलेलं होतं. त्याचबरोबर त्या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून जे काही क्रांतिकारक आहेत त्या क्रांतिकारकांनी प्रेरणा घेऊन मोठ्या प्रमाणामध्ये त्यांच्या क्रांतिकारी घटना सुद्धा घडून आणलेल्या होत्या. लोकमान्य टिळकांच्याच भाषणातून प्रेरणा घेऊन चाफेकर बंधूंनी काय केलं होतं? गणेश खिंडीमध्ये पुण्यामध्ये रँडची हत्या केलेली होती. मग भडकाऊ भाषण केल्याच्या आरोपाखाली, राजद्रोहाच्या आरोपाखाली या ठिकाणी कोणाला अटक करण्यात आलेली होती? तर लोकमान्य टिळकांना अटक करण्यात आली होती आणि त्यांना मंडालेच्या तुरुंगामध्ये पाठवण्यात आलं होतं. मंडालेच्या तुरुंगातून आल्यानंतर त्यांनी इथल्या चळवळी ज्या आहेत त्या पुन्हा सक्रिय केलेल्या होत्या. कारण की भारत जो आहे तो पूर्णपणे शांत वाटत होता. मग टिळक आल्यानंतर पुन्हा या चळवळींना काय आला होता? वेग आला होता. आता होम रूल चळवळ जर आपण बघितलं तर 1916 साली ही चळवळ जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. कधी? 1916 साली. मग आता होम रूल चळवळी जर आपण बघितलं तर कोणत्या देशाच्या धर्तीवर ही चळवळ सुरू करण्यात आलेली होती असे सुद्धा प्रश्न जे आहेत ते आपल्याला परीक्षेमध्ये विचारले गेले आहेत. त्यासाठी लक्षात ठेवा आयर्लंड या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा काय करण्यात आलं होतं? होम रूल चळवळ सुरू करण्यात आलेली होती. होम रूल या शब्दाचाच अर्थ काय आहे? स्वयंशासन लक्षात ठेवायचा आहे. स्वतःचं शासन शब्दाचा अर्थ काय होतो? स्वयंशासन असा होतो, लक्षात ठेवायचा आहे. मग या देशाच्या धर्तीवर भारतामध्ये सुद्धा काय झालेली आहे? या होम रूल चळवळीला सुरुवात झाली. कधी? 1916 साली. त्या तत्पूर्वी 1916 साली जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं? तर एक करार घडून आणलेला होता. 1916चं जे काही अधिवेशन झालेलं होतं ते कुठं झालेलं होतं? लखनौ या शहरामध्ये झालं होतं. याचे अध्यक्ष कोण होते? तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. अंबिका चरण मुजुमदार. ठीक आहे, बाबू अंबिका चरण मुजुमदार हे काय होते? तर या लखनौ अधिवेशनाचे अध्यक्ष होते. काँग्रेसचं 1916चं जे काही अधिवेशन आहे ते लखनौ या शहरामध्ये पार पडलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते अंबिका चरण मुजुमदार. बाबू अंबिका चरण मुजुमदार स्त्री नाही, ते पुरुष आहेत, लक्षात ठेवायचं, कन्फ्युजन होऊ द्यायचं नाही. मग आता हे जे काही लखनौ अधिवेशन आहे त्या लखनौ अधिवेशनामध्ये लखनौ ऐक्य आणि लखनौ करार ह्या दोन घटना झालेल्या होत्या. दोन्हीमध्ये फरक आहे, लक्षात घ्यायचा आहे. तो फरक कशा पद्धतीचा आहे मी तुम्हाला सांगतो. या ठिकाणी बघा, लखनौ ऐक्य जर आपण बघितलं तर हे ऐक्य कोणाकोणामध्ये झालं होतं? तर जहाल व मवाळ यांच्यामध्ये काय झालं होतं? तर यांच्यामध्ये 1907च्या सुरतच्या अधिवेशनामध्ये काय पडलेली होती? फूट पडलेली होती. आणि ही फूट जर आपण बघितलं तर ती कधी दूर झालेली आहे? 1916च्या लखनौ अधिवेशनामध्ये. म्हणून जहाल आणि मवाळ यांचं ऐक्य झालं म्हणून याला काय म्हटलं जातं? लखनौ ऐक्य सुद्धा म्हटलं जातं. आता लखनौ करार कशाला म्हटलं जातं ते सुद्धा महत्वाचं आहे, लक्षात ठेवा. लखनौ करार जर आपण बघितला, लखनौ करार कशाला म्हटलं जातं? तर याच लखनौ अधिवेशनामध्ये जर आपण बघितलं काँग्रेस व मुस्लिम लीग यांच्यामध्ये सुद्धा काय झालेली होती? तर त्या ठिकाणी एक करार झालेला होता. तो करार नेमका कशा पद्धतीचा होता? तर काँग्रेसनं काय केलं होतं? तर 1909 साली जर आपण बघितलं जो काही मोर्लेमेंटो सुधारणा कायदा आलेला होता त्या मोर्लेमेंटो सुधारणा कायद्याने काय करण्यात आलं होतं? मुस्लिमांना स्वतंत्र मतदारसंघ देण्यात आलेला होता. त्यामुळं काँग्रेसने त्याला विरोध केलेला होता. मात्र 1916 साली लोकमान्य टिळकांच्या मदतीनं या ठिकाणी काँग्रेसनं काय केलं होतं?
तर हा जो काही स्वतंत्र मतदारसंघाचा तरतूद होती ती तरतूद काँग्रेसने मान्य केलेली होती. त्याचबरोबर राष्ट्रीय काँग्रेसच्या ज्या काही मागण्या असतील त्या मागण्या आम्हाला मान्य आहेत, म्हणजे राष्ट्रीय काँग्रेस जी काही मागणी ब्रिटिशांना करेल त्या मागण्या आम्हाला मान्य आहेत असं कोणी त्या ठिकाणी हे मत स्वीकारलं होतं, मुस्लिम लीगनं स्वीकारलं होतं. म्हणून या दोघांमध्ये काय झालेलं आहे तर एक करार झाला होता आणि त्या कराराने हे दोघंही काय झाले होते, एकत्रित आलेले होते. हिंदू आणि मुस्लिम असेल किंवा राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग असतील, हे दोघंही या लखनौ अधिवेशनामध्ये एकत्र आलेले होते. म्हणून याला लखनौ करार असं म्हटलं जातं, कारण की या दोघांनी एकमेकांच्या जे काही अटी आहेत त्या स्वीकारलेल्या होत्या. लखनौ ऐक्य कोणामध्ये झालं होतं, जहाल आणि मवाळामध्ये, आणि लखनौ करार कोणामध्ये झाला होता, काँग्रेस आणि मुस्लिम लीगमध्ये. म्हणून याला लखनौ ऐक्य किंवा करार म्हणून सुद्धा त्या ठिकाणी ओळखलं जातं. कोणत्या अधिवेशनाला, या 1916च्या लखनौ अधिवेशनाला. महत्वाचं आहे, अंबिकाचरण मुजुमदार हे त्याचे अध्यक्ष होते. त्यामध्ये जहाल व मवाळ एकत्र आले आणि काँग्रेस आणि मुस्लिम लीग या दोघंही एकत्रित येऊन त्या ठिकाणी ब्रिटिशांसोबत लढा देण्याचं त्यांनी काय केलं होतं तर या अधिवेशनामध्ये ठरवलेलं होतं. मग त्यानुसार पुढच्या काळामध्ये म्हणजे 1916 साली मग ही चळवळ जी आहे ती त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. मग आता ही चळवळ जी आहे ती दोघांनी एकत्रित सुरू केलेली आहे का? तुम्हाला इथं दिसतील लोकमान्य टिळक आणि ॲनी बेझंट. ॲनी बेझंट सुद्धा कुठल्या होत्या, आयर्लंड या देशाच्या होत्या. मग त्या भारतामध्ये कशा पद्धतीने आल्या होत्या तर थिओसॉफिकल सोसायटीच्या त्या काय होत्या, अध्यक्षा होत्या. 1907 साली त्यांच्याकडे जर आपण बघितलं थिओसॉफिकल सोसायटीचं अध्यक्षपद त्यांच्याकडे त्या ठिकाणी आलेलं आपल्याला सांगता येतं. मग त्यानुसार त्या भारतामध्ये येऊन स्थायिक झालेल्या होत्या. तिथून पुढे ते त्या ठिकाणी भारतीय जो काही इथला हिंदू धर्म आहे त्या हिंदू धर्माकडे आकर्षित झालेल्या होत्या. पुढे त्या राजकारणामध्ये सुद्धा सक्रिय झालेल्या होत्या. म्हणून या ठिकाणी या होम रूल चळवळीच्या माध्यमातून त्यांनी राजकीय प्रवास सुद्धा त्यांचा इथं सुरू केलेला होता. मग ॲनी बेझंट असतील आणि लोकमान्य टिळक असतील, या दोघांनी मिळून जर आपण बघितलं तर ही होम रूल चळवळ सुरू करण्याचं ठरवलेलं होतं. मात्र यांनी काय केलेलं आहे तर वेगवेगळी चळवळ सुरू केली. वेगवेगळी का सुरू केली असा प्रश्न ज्यावेळेस ॲनी बेझंट यांना विचारण्यात आला होता त्यावेळेस ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं तर एक उत्तर दिलं होतं. ते उत्तर काय होतं तर टिळकांचे काही अनुयायी जे आहेत त्या अनुयायांना माझे विचार पटत नाहीत आणि माझ्या काही अनुयायांना टिळकांचे विचार पटत नाहीत, त्यामुळे आम्ही ही होम रूल चळवळ वेगवेगळी सुरू करत आहोत. ठीक आहे. मग आता बेळगाव मधून जर आपण बघितलं लोकमान्य टिळकांनी ही होम रूल चळवळ सुरू केली होती. तर मद्रास मधलं एक ठिकाण आहे अड्यार, या ठिकाणाहून जर आपण बघितलं ॲनी बेझंट यांनी ही चळवळ सुरू केलेली होती. मग कधी कधी केलेली आहे तर एप्रिल 1916 लक्षात ठेवायची तारीख. एप्रिल 1916 साली जर आपण बघितलं तर लोकमान्य टिळकांनी काय केलं होतं तर ही चळवळ जी आहे ती बेळगाववरून सुरू केलेली होती. त्याचबरोबर या ठिकाणी सप्टेंबरमध्ये जर आपण बघितलं सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी अड्यारमधून ही चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती. मग टिळकांकडे कोणता प्रदेश होता, ॲनी बेझंटकडे कोणता प्रदेश होता ते लक्षात घ्यायचं आहे. टिळकांचं जर आपण बघितलं मुंबई वगळता महाराष्ट्र, हे पॉइंट तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. मुंबई वगळता महाराष्ट्र आहे, कर्नाटकचा भाग आहे, वऱ्हाडचा भाग आहे आणि मध्य प्रांताचा भाग आहे. या भागामध्ये कोण सक्रिय होतं तर त्या ठिकाणी लोकमान्य टिळकांची जी काही होम रूल चळवळ आहे ती या भागामध्ये सक्रिय होती. आता मुंबई वगळता महाराष्ट्र म्हणजे टिळकांकडे मुंबई होती का तर नव्हती. मग मुंबईसह उर्वरित जो काही भाग आहे, ठीक आहे, मुंबईसह जो काही उर्वरित भाग आहे तो उर्वरित भाग कोणाकडे होता तर ॲनी बेझंट यांनी त्या भागामध्ये काय केलं होतं तर ही होम रूल चळवळ सुरू केलेली होती. यस, कोण्या भागामध्ये, मुंबईसह उर्वरित जो काही भाग होता त्या भागामध्ये ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं ही चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती. मग आता या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते अशा स्वरूपाचा एक प्रश्न मागे आपल्याला विचारण्यात आलेला होता. तर होम रूल चळवळीच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष कोण होते, मोहम्मद जिन्ना होते. ठीक आहे, मोहम्मद जिन्ना जर आपण बघितलं तर हे जिन्ना काय होते तर या मुंबई शाखेचे होम रूल चळवळीच्या मुंबई शाखेचे ते अध्यक्ष राहिलेले आहेत, हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे. तर अशा पद्धतीनं ही जी काही होम रूल चळवळ आहे ती देशभरामध्ये सुरू झालेली होती. पुढच्या काळामध्ये या होम रूल चळवळीला लोकांचा प्रचंड प्रतिसाद मिळत होता, त्यामुळे सरकारनं ही चळवळ दडपून टाकायला सुरुवात केली होती. टिळकांवर सुद्धा आरोप करून त्यांना अटक करण्याचे प्रयत्न झाले होते. ॲनी बेझंट यांना सुद्धा अटक झालेली होती. त्यामुळं इतर जे काही काँग्रेसमधले महत्त्वाचे नेते होते त्यांनी सुद्धा पुढच्या काळामध्ये या होम रूल चळवळीमध्ये सक्रिय सहभाग घेतलेला होता. ॲनी बेझंट यांनी काय केलं होतं या होम रूल चळवळीचा प्रचार आणि प्रसारासाठी 2 वर्तमानपत्रांची सुद्धा मदत घेतली होती. त्या 2 वर्तमानपत्राचं नाव जे आहे ते आपल्याला बऱ्याचदा परीक्षेमध्ये विचारलेलं आहे की ॲनी बेझंट यांची कोणती वर्तमानपत्रे होती. ते लक्षात ठेवायचं आहे. कॉमनवेल नावाचं त्यांचं एक वर्तमानपत्र होतं. कोणतं, कॉमनवेल आणि न्यू इंडिया या 2 वर्तमानपत्राच्या माध्यमातून त्यांनी काय केलं होतं तर या होम रूल चळवळीचा प्रसार आणि प्रचार करण्याचं काम सुद्धा ॲनी बेझंट यांनी
केलेलं आपल्याला सांगता येतं. मग ज्या वेळेस त्यांनी ही होम रूल चळवळीची घोषणा केलेली होती टिळकांनी होम रूल चळवळ सुरू करण्याची, कुठून? बेळगाववरून. मग बेळगावरूनच त्यांनी एक प्रसिद्ध घोषणा दिली होती. ती घोषणा नेमकी काय होती ते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. ठीक आहे, बेळगाववरून लोकमान्य टिळकांनी काय केली होती? एक प्रसिद्ध घोषणा आहे बघा, सर्वांना तुम्हाला माहिती आहे, फक्त तुम्हाला काय करायचं ती कमेंटमध्ये सांगायची आहे. कुठून दिलेली होती? बेळगावमधून दिलेली होती. यस, लक्षात घ्या, महत्वाचं आहे. यांचेच 2 वृत्तमानपत्र आहेत, केसरी आणि मराठा. ठीक आहे, मराठाचे संपादक स्वतः कोण होते? लोकमान्य टिळक होते. केसरीचे संपादक कोण होते? आगरकर होते, लक्षात घ्यायचं आहे. त्याचप्रमाणे यांच्या दोघांमध्ये पुढे राजकीय सुधारणा आधी का सामाजिक सुधारणा आधी यामुळे मतभेद झाले. 1887 साली यांनी काय केलं होतं? आगरकरांनी केसरीचं त्यागपत्र दिलं. पुढे 1888 मध्ये स्वतःचं सुधारक नावाचं काय केलं होतं? वृत्तमानपत्र जे आहे ते कोणी सुरू केलं होतं? आगरकरांनी सुरू केलेलं आहे, लक्षात घ्यायचं. ठीक आहे, तर अशा पद्धतीनं ही जी काही होम रूल चळवळ आहे या होम रूल चळवळीला पूर्ण देशभरामध्ये चांगला पाठिंबा मिळाला होता. त्यामुळं ब्रिटिशांना पुढच्या काळामध्ये 1919 जो काही सुधारणा कायदा आहे तो सुद्धा त्या ठिकाणी आणावा लागलेला होता. ठीक आहे, टिळक जहालमध्ये विचारसरणीचे होते. त्यांचं कार्य सुद्धा तितकंच त्या ठिकाणी प्रखरतेने त्या ठिकाणी ते करायचे किंवा मोठ्या जिद्दीने त्या ठिकाणी करायचे, ब्रिटिशांना ते झुकवायचे. ठीक आहे, तर लक्षात घ्यायचंय. होम रूल चळवळ 1916 कोण्या देशाच्या धर्तीवर? आयर्लंड या देशाच्या धर्तीवर त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली होती. महाराष्ट्रामध्ये जर आपण बघितलं, जर त्या ठिकाणी भारतात जर विचार केला तर लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, ॲनी बेझंट या दोघांनी ही चळवळ सुरू केली होती, मात्र दोघांनी एकत्रित केलेली नव्हती. बेळगाववरून जर आपण बघितलं, बेळगावपेक्षा जर आपण बघितलं, मुंबई वगळता महाराष्ट्र आहे, कर्नाटक, वराड, मध्य प्रांत या भागामध्ये टिळकांनी सुरू केली होती. तर मुंबई सह उर्वरित जो काही भारत आहे, म्हणजे टिळकांचा भाग सोडून उर्वरित जो काही प्रदेश आहे त्या प्रदेशामध्ये ॲनी बेझंट यांनी ही चळवळ सुरू केली होती. एप्रिल 1916 मध्ये लोकमान्य टिळकांनी, सप्टेंबर 1916 मध्ये ॲनी बेझंट यांनी सुरू केली होती. आणि याच्या प्रचारासाठी त्यांनी ॲनी बेझंट यांनी कॉमनवेल्थ आणि न्यू इंडिया हे वृत्तमानपत्र सुद्धा काय केले होते? सुरू केले होते. ह्या गोष्टी तुम्हाला काय करायच्या आहेत? लक्षात घ्यायच्या आहेत. पुढे आहे बघा महत्वाचा रौलेट कायदा. महत्वाचा जर आपण बघितलं तर एक कायदा आहे, तो कधी आणण्यात आला होता? 19 मार्च 1919 साली हा कायदा जो आहे तो त्या ठिकाणी आणण्यात आलेला होता. आता हा कायदा नेमका का करण्यात आला होता हे तुम्हाला त्या ठिकाणी माहिती असलं पाहिजे, त्यानंतर आपल्याला हा कायदा समजून घेता येईल. आता झालं काय होतं तर पहिलं महायुद्ध या ठिकाणी सुरुवात झाली होती आणि या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर भारतामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये क्रांतिकारी ज्या काही घटना आहेत त्या घडत होत्या. मग या क्रांतिकारकांवर कसलं तरी नियंत्रण असलं पाहिजे या उद्देशाने ब्रिटिशांनी काय केलं होतं तर हा रौलेट ऍक्ट जो आहे किंवा रौलेट कायदा जो आहे तो त्या ठिकाणी संमत केला होता. मग आता या कायद्यामध्ये नेमकी तरतूद काय होती ज्यामुळे या कायद्याचा प्रचंड विरोध भारतीयांनी केलेला होता? त्यासाठी एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे, या कायद्यामुळे या ब्रिटिश पोलिसांना किंवा ब्रिटिश लष्कराला एक अधिकार मिळाला होता. तो अधिकार काय होता? विना परवाना कोणालाही अटक करता येत होती, कोणाच्याही घराची झडती त्या ठिकाणी घेता येत होती. त्यामुळं या कायद्याला भारतामध्ये प्रचंड त्या ठिकाणी विरोध करण्यात आलेला होता. ठीक आहे, काय होतं या कायद्यामध्ये? कोणत्याही व्यक्तीला संशयाच्या आधारावर अटक केली जाऊ शकत होती आणि ती अटक करताना कसल्या परवान्याची सुद्धा गरज नव्हती. विना परवाना अटक करता येऊ शकत होतं, लोकांच्या घरांची झडती विना परवाना त्या ठिकाणी घेता येऊ शकत होती. एकंदरीतच काय हा कायदा म्हणजे भारतीयांचं मुस्कटदाबी करणारा कायदा आहे, भारतीयांच्या हक्कांवर नियंत्रण आणणारा हा कायदा आहे. त्यामुळे सर्व थरातून संपूर्ण भारतातून या कायद्याला काय झाला होता? प्रचंड विरोध त्या ठिकाणी झालेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग या कायद्यामध्ये जर आपण बघितलं वकिलाशिवाय कायदा, अपिलाशिवाय आणि युक्तिवादाशिवाय त्या ठिकाणी काय केला जायचा तर त्या ठिकाणी लागू केलेला होता. म्हणजे तुम्ही याच्यामध्ये वकील सुद्धा त्या ठिकाणी वापरू शकत नाही, तुम्ही अपील सुद्धा करू शकत नाही, युक्तिवाद सुद्धा त्या ठिकाणी करू शकत नाही. त्यामुळे या अन्यायकारक कायद्याला महात्मा गांधी काय म्हणतात लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचं आहे. महात्मा गांधीजींनी या रौलेट ऍक्टचा उल्लेख काय केलेला आहे तर या कायद्याचा उल्लेख त्यांनी काळा कायदा असा केलेला आहे, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महात्मा गांधीजी या कायद्याला काय म्हणाले होते? काळा कायदा असं म्हणाले होते. तर या ठिकाणी मोहम्मद अली जिना जर आपण बघितलं तर जिना काय म्हणाले होते या कायद्याला? लक्षात ठेवायचं आहे, हा रौलेट ऍक्ट म्हणजेच काय तर राक्षसी कायदा आहे असं त्यांनी या कायद्याचा उल्लेख केला होता. म्हणजे या कायद्यावर यांनी काय केलं आहे? या माध्यमातून टीका करण्याचं काम केलेलं आहे. ठीक आहे, रौलेट कायदा म्हणजेच काय तर काळा कायदा असं गांधी म्हणतात, तर जिना काय म्हणतात? हा कायदा म्हणजे राक्षसी कायदा आहे. ठीक आहे, म्हणजे विरोध जो आहे त्या ठिकाणी सुरू होता. मग आता हा कायदा तर त्या ठिकाणी सुरू झालेला होता किंवा लागू झालेला होता. मग या कायद्याचा आधार घेऊन त्या ठिकाणी पंजाबमधल्या 2 महत्वाच्या नेत्यांना काय करण्यात आली होती? अटक करण्यात आलेली होती. कोणाकोणाला अटक झालेली आहे? सैफुद्दीन किचलू, त्याचप्रमाणे डॉक्टर सत्यपाल या दोघांना काय करण्यात आली होती
तर या कायद्याच्या अंतर्गत अटक करण्यात आलेली होती. कधी? 10 एप्रिल 1919 रोजी या दोघांना त्या ठिकाणी अटक करून तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. मग आता यांना तुरुंगात पाठवण्यात आलेलं होतं. तुरुंगात पाठवल्यानंतर यांचा या ब्रिटिशांच्या कृतीचा निषेध म्हणून काय करण्यात आलेली होती, एक निषेध सभा जी आहे ती जालियनवाला बागेमध्ये आयोजित करण्यात आलेली होती. ठीक आहे. सैफुद्दीन किचलू असतील किंवा सत्यपाल असतील यांना अटक केल्यामुळं त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, एक निषेध सभा जी आहे ती जालियनवाला बागेमध्ये आयोजित करण्यात आली होती. आता जालियनवाला बाग जर आपण बघितलं तर ही बाग आहे जी जालियनवाला नावाच्या एका व्यक्तीची बाग होती आणि त्या बागेमध्ये हा जो काही सभा आहे ती आयोजित करण्यात आलेली होती. मग ही सभा कधी आयोजित करण्यात आली होती, तर त्या ठिकाणी बघा एक बैसाखीचा सण होता. ठीक आहे. पंजाबमध्ये जर आपण बघितलं बैसाखीचा एक सण होता आणि या सणाच्या दिवशी सर्वांना त्या ठिकाणी सुट्टी होती आणि या सणा दिवशी सर्व लोक जे आहेत त्या ठिकाणी बागेमध्ये त्या सभेसाठी निषेध सभेसाठी त्या ठिकाणी जमलेले होते. ठीक आहे. मग रौलेट कायद्याच्या निषेधात जालियनवाला बाग अमृतसर पंजाब येथे एक बैठक जी आहे ती बोलवण्यात आलेली होती. मग या बागेमध्ये जर आपण बघितलं तर हे सगळे जे काही जमलेले लोक होते ते शांततेने निषेध करत होते, परंतु जनरल डायरनं काय केलेलं आहे, त्यांच्यावर अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली आहे. कोणी? जनरल डायरनी त्यांच्यावर काय केली होती, अंधाधुंद गोळीबार करायला सुरुवात केली होती. मग या जनरल डायरला आदेश कोणी दिलेले होते, तर एक लेफ्टनंट गव्हर्नर होता ज्याचं नाव काय होतं, ओड वायर नावाचा तो लेफ्टनंट गव्हर्नर होता. त्या लेफ्टनंट गव्हर्नर त्या ठिकाणी या जनरलला गोळीबार करण्याचे आदेश दिलेले होते. किंवा जर आपण बघितलं या ओड वायरनं काय केलं होतं, जनरल डायरची या ठिकाणी अमृतसरमध्ये नेमणूक केलेली होती, कारण की इथली कायदा आणि सुव्यवस्था व्यवस्थित राहावी यासाठी डायरची नेमणूक करण्यात आलेली होती. माननीय डायरने या ठिकाणी इथला ताबा घेतल्यानंतर त्याने काय केलं होतं, जमावबंदीचे आदेश लागू केले होते आणि हे जमावबंदीचे आदेश असताना सुद्धा या ठिकाणी या जालियनवाला बागेमध्ये ही सभा झाली होती. त्यामुळे तो प्रचंड संतापलेला होता डायर आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं त्यानं काय केलेलं आहे बघा, या ठिकाणी ही जालियनवाला बाग आहे आणि या बागेमध्ये एकच गेट जे आहे त्या ठिकाणी एकच रस्ता जो आहे तो एकच रस्ता त्या ठिकाणी होता. संपूर्णपणे ही बाग जी आहे ती काय होती, तर त्या ठिकाणी भिंतींनी घेरलेली होती आणि त्या बागेमध्ये प्रवेश करण्याचा एकमेव दरवाजा या ठिकाणी होता आणि त्याच ठिकाणी जवळपास 50 ब्रिटिश आणि 100 भारतीय जे काही शिपाई आहेत हे घेऊन हा जो काही डायर आहे तो या ठिकाणी आलेला होता. सोबत त्या ठिकाणी ज्या काही रायफली आहेत, बंदुका आहेत, मशीन गन आहेत त्याने त्या ठिकाणी त्या दरवाजामध्ये बसवलेल्या होत्या आणि या सभेला जमलेल्या निरापराध आणि निशस्त्र लोकांवर या जनरल डायरने बेछूट गोळीबार त्या ठिकाणी केलेला होता. जवळपास यांनी बंदुकांच्या 1600 फैरी ज्या आहेत त्या ठिकाणी झाडलेल्या होत्या, ज्यामध्ये सरकारी आकडेवारीनुसार जर आपण बघितलं तर 379 लोकांचा काय मृत्यू झाला असं त्या ठिकाणी ब्रिटिशांनी सांगितलं होतं. जवळपास 1000च्या वर लोक जखमी झाले असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. मात्र ज्या वेळेस काँग्रेसनं या ठिकाणी एक स्वतःची एक कमिटी जी आहे ती स्थापन केली होती कशासाठी, या जालियनवाला बाग हत्याकांडाच्या चौकशीसाठी. मग त्यानुसार त्यांना आढळलं की जवळपास 1000च्या वर काय तर लोकांचा मृत्यू जो आहे तो या गोळीबारामध्ये झालेला होता. आता जालियनवाला बाग जी आहे ती संपूर्णपणे जर आपण बघितली तर त्या ठिकाणी भिंतींनी व्यापलेली होती, त्यामुळे त्याच्यातून बाहेर पडता येत नव्हतं आणि जो काही एकमेव रस्ता होता त्या एकमेव रस्त्यावर ब्रिटिश त्या ठिकाणी बंदुका घेऊन थांबलेले होते. त्यामुळं इथं जर आपण बघितलं तर इथे एक विहीर तुम्हाला दिसेल. ही जी काही विहीर दिसते या विहिरीमध्ये जर आपण बघितलं तर लोकांनी उड्या टाकलेल्या होत्या स्वतःचा जीव वाचवण्यासाठी. मात्र त्या विहिरीमध्ये पाण्यामध्ये बुडून सुद्धा बऱ्याच लोकांचा काय झाला होता, मृत्यू झालेला होता. मग याची चौकशी व्हावी यासाठी दबाव जो आहे तो ब्रिटिशांवर प्रचंड वाढलेला होता. मग त्यानुसार जर आपण बघितलं याची चौकशी करण्यासाठी एक कमिशन नेमण्यात आलेलं होतं. ते कमिशन कोणतं होतं, हंटर कमिशन आहे, लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. हंटर कमिशन जे आहे ते हंटर कमिशन या ठिकाणी स्थापन करण्यात आलेलं होतं. कधी, 1919 साली. कशासाठी, जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हे कमिशन जे आहे ते या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. अजून एक महत्त्वाचं तुम्हाला गोष्ट लक्षात ठेवायचं आहे की यामध्ये 7 काय होते तर 7 सदस्य या ठिकाणी आपल्याला सांगता येतात आणि या 7 सदस्यांपैकी 3 सदस्य कुठले होते तर भारतीय होते आणि ते 3 भारतीय सदस्य कोण होते हे तुम्हाला कमेंटमध्ये त्या ठिकाणी सांगायचं आहे. 3 भारतीय सदस्य कोण होते तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे. आता 2 हंटर कमिशन आहेत, लक्षात ठेवा. अजून एक हंटर कमिशन आपल्याला कुठं पाहायला मिळतं, 1882 साली. ठीक आहे. बघा 1882 साली जर आपण बघितलं ज्यावेळेस रिपनचा कालखंड होता त्या काळामध्ये एक कमिशन त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. त्या कमिशनचं नाव सुद्धा काय होतं, हंटर कमिशन. ठीक आहे. आता 1982चं जे काही हंटर कमिशन आहे ते नेमकं कशाशी संबंधित होतं ते सुद्धा तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे.
1882 सालचं जे काही हंटर कमिशन आहे ते शिक्षणाशी संबंधित होतं, लक्षात घ्यायचंय. कशाशी? शिक्षणाशी संबंधित असणारं हे कमिशन आपल्याला त्या ठिकाणी सांगता येतं. यस, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये विचारलं जाऊ शकतं. 1919चं हंटर कमिशन जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलं होतं. तर 1882चं हंटर कमिशन ते कशाशी संबंधित होतं? शिक्षणाशी संबंधित होतं. हे दोन फरक जे आहेत कमिशनचे ते लक्षात ठेवायचे आहेत, कारण की परीक्षेमध्ये तुम्हाला याशी संबंधित जो काही प्रश्न आहे तो विचारण्याची शक्यता आहे. ठीक आहे, महत्वाचं आहे. चला पुढे बघूयात आपण. तर अशा पद्धतीनं काय झालं होतं, तर ही हत्या जी आहे, हत्याकांड जे आहे ते घडलेलं होतं. आता हे बैसाखीच्या सणाच्या दिवशी घडलेलं होतं, त्यामुळं एक नानक सिंग नावाचे व्यक्ती आहेत, लक्षात घ्यायचे. कोण आहेत? नानक सिंग. लक्षात घ्या, महत्वाचं आहे, परीक्षेमध्ये इथं सुद्धा तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. कोण आहेत? नानक सिंग आहेत. यांनी काय केलं होतं, तर एक कविता लिहिली होती. कोणती कविता लिहिली होती? खुनी बैसाखी नावाची. खुनी बैसाखी नावाची, कारण की बैसाखी सणाच्या दिवशी हा हत्याकांड झाला होता, त्यामुळे नानक सिंग यांनी खुनी बैसाखी ही जी काही कविता आहे ती लिहिली होती. त्यामुळं जर आपण बघितलं पुढच्या काळामध्ये ब्रिटिशांनी या कवितेवर सुद्धा काय केलं होतं? बंधन आणलेलं होतं. ठीक आहे, पुढे बघा अजून काय झालेलं आहे या हत्याकांडाच्या निषेधामध्ये. तर महात्मा गांधींनी केसरीय हिंद या पदवीचा त्या ठिकाणी त्याग केला, ब्रिटिशांना परत केली. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांनी काय केलं आहे, तर सर ही जी काही पदवी आहे ती ब्रिटिशांना परत करून टाकलेली आहे. कशाच्या निषेधात? जालियनवाला बाग हत्याकांडाच्या निषेधामध्ये. ठीक आहे, लक्षात घ्यायचंय, महत्वाचं आहे. केसरीय हिंद या पदवीचा त्याग महात्मा गांधींनी कोणत्या वेळी केला असं आपल्याला परीक्षेमध्ये विचारलं जातं. त्याचप्रमाणे रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग कोणत्या घटनेमुळे केला असे परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यासाठी हे महत्वाचं आहे. जालियनवाला बाग हत्याकांडाच्या वेळी महात्मा गांधीजींनी केसरी हिंद, तर रवींद्रनाथ टागोरांनी सर या पदवीचा त्याग जो आहे तो या ठिकाणी केलेला आपल्याला सांगता येतो. ठीक आहे, मग आता या जालियनवाला बाग हत्याकांडाला जबाबदार असणारा व्यक्ती कोण होता, तर हा ओडवायर होता. ठीक आहे, कोण होता? लक्षात घ्यायचा आहे. हा ओडवायर जो आहे, या ओडवायरनं काय केलं होतं? जनरल डायरला आदेश दिले होते आणि त्यानुसार त्या डायरनं काय केलं होतं? अंधाधुंद गोळीबार केला होता. म्हणून या ओडवायरला ठार करण्याचा निर्णय कोणी घेतला होता? उद्धम सिंगनी घेतलेला होता. ठीक आहे, मग उद्धम सिंग जर आहेत ते त्या या ठिकाणी या घटनेपासूनच या ओडवायरच्या मागावर होते. मग त्यानुसार जर आपण बघितलं 1940 साली लंडनमध्ये जाऊन उद्धम सिंगनी काय केलं होतं, तर या ओडवायरला गोळ्या घालून ठार केलेलं होतं. ठीक आहे, उद्धम सिंग यांच्यावर मूव्ही सुद्धा आलेला आहे. ठीक आहे, विकी कौशलचा मूव्ही सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतो. जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता. त्यामधून आपला इतिहास जो आहे त्या ठिकाणी मांडला गेलेला आहे. या ओडवायरला कशा पद्धतीने त्यांनी त्या ठिकाणी मारलेलं होतं. यस, पुढे जाऊयात. आता चौकशीचं ह्या जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी हंटर कमिशन नेमलेलं होतं. आपण बघितलं 379 लोक मारले गेले होते असं सरकारी आकडेवारी सांगते. मात्र काँग्रेस कमिटीनुसार 1000 लोक मारले गेले होते असं त्या ठिकाणी म्हटलेलं होतं. कधी झाला होता? 13 एप्रिल 1919 रोजी हे हत्याकांड झालं होतं. तारीख लक्षात ठेवायची महत्वाची आहे. पुढे बघा, जालियनवाला बाग हत्याकांडाला हंसराज नावाच्या भारतीयानं काय केलं होतं, तर जनरल डायरला सहकार्य केलं होतं. कधी कधी असे सुद्धा प्रश्न आपल्याला पाहायला मिळतात की कोणत्या व्यक्तीनं जनरल डायरला मदत केली होती. तर भारतीय व्यक्तीचं नाव काय आहे? हंसराज नावाचा तो भारतीय व्यक्ती आहे ज्यानं काय केलं होतं, तर जनरल डायरला या हत्याकांडाच्या वेळी मदत केलेली होती. यस, पुढे जाऊयात. पुढे आहे खिलाफत चळवळ. यस, खिलाफत चळवळ. आता एकंदरीतच काय झालं होतं, तर मोठ्या प्रमाणामध्ये इथं रौलेट ऍक्ट सुद्धा आणण्यात आलेला होता आणि त्या रौलेट ऍक्टच्या अंतर्गत इथं मुस्कटदाबी करण्याचे प्रयत्न सुरू होते, लोकांवर अन्याय अत्याचार करण्याचे प्रयत्न सुरू होते. त्याचबरोबर इथं जालियनवाला बाग हत्याकांड सुद्धा इथं झालेला होता. मग या प्रसंगी जर आपण बघितलं तर इथले जी काही राष्ट्रीय काँग्रेस होती ती सुद्धा आता किंवा महात्मा गांधी जे आहेत ते सुद्धा एक चळवळ सुरू करण्याच्या तयारीमध्ये होते. मात्र अशातच काय झालेलं होतं, खिलाफत चळवळ सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली होती. कोणती चळवळ? खिलाफत चळवळ सुद्धा त्या ठिकाणी सुरू झालेली होती. आता खिलाफत चळवळ नेमकी काय आहे ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता हे जे काही पहिलं महायुद्ध होतं, या पहिल्या महायुद्धाच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटन जे आहे ते या युद्धामध्ये त्या ठिकाणी होतच होतं. मग आता या युद्धामध्ये जे काही तुर्कस्तान हा देश आहे, आता तुर्कस्तान हा जो काही देश आहे तो तुर्कस्तान देश जर्मनीच्या बाजूने इंग्लंडच्या विरोधामध्ये त्याने काय केलं होतं, युद्धामध्ये सहभाग घेतलेला होता. मग आता हा जो काही तुर्कस्तानचा सुलतान आहे त्या सुलतानाला जगभरातले मुस्लिम काय मानायचे, आपला खलिफा मानायचे. खलिफा म्हणजेच काय, तर धर्माचा प्रमुख. मग आता ब्रिटिशांनी हे युद्ध सुरू होण्यापूर्वी एक भारतीय मुस्लिमांना आश्वासन दिलं होतं की आम्ही या खलिफाच्या प्रदेशावर किंवा या सुलतानाच्या प्रदेशावर कसलंही बंधनं आणणार नाहीत
किंवा त्याच्यावर कसल्या पद्धतीचं आक्रमण करणार नाही असे जे काही विश्वास आहे तो त्या ठिकाणी त्यांनी भारतीय मुस्लिम बांधवांना दिला होता. मात्र जसं हे युद्ध संपलं तसं ब्रिटिशांनी काय केलं होतं तर या तुर्कस्तानवर आर्थिक निर्बंध आणलेले होते. त्याचबरोबर जर आपण बघितलं तर वेगवेगळे बंधनं जे आहेत ते आता तुर्कस्तानवर या ब्रिटनने लादलेले होते. त्यामुळं भारतीय जे काही मुस्लिम होते ते या इंग्रजांविरोधात नाराज झाले होते. यांच्या मनामध्ये त्यांच्या विरोधात असंतोष पसरलेला होता, कारण की खलिफाचं जे काही पद आहे ते धोक्यात या ब्रिटिशांनी आणलेलं होतं. त्यामुळे हे प्रचंड भारतीय मुस्लिम चिडलेले होते आणि त्यांनी खलिफाला वाचवण्यासाठी, खलिफाच्या पदाचं समर्थन करण्यासाठी एक आंदोलन सुरू केलं. त्याला काय म्हटलं जातं, खिलाफत चळवळ असं म्हणून ओळखलं जातं. मग भारतातील खिलाफतीची सुरुवात जी आहे किंवा या चळवळीची सुरुवात जी आहे ती कोणी केली तर अली बंधूंनी केली. हे तुम्हाला लक्षात ठेवायचे, परीक्षेमध्ये यावर प्रश्न विचारला जाईल. ठीक आहे, कोण बंधू आहेत, शौकत अली आणि मोहम्मद अली. या अली बंधूंनी काय केलं होतं तर भारतामध्ये खिलाफत चळवळीला सुरुवात केली आहे. कशासाठी, तुर्कस्तानमधल्या खलिफाला पाठिंबा देण्यासाठी ही चळवळ जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती. पुढे जर आपण बघितलं महात्मा गांधीजींना सुद्धा खिलाफत चळवळीचं अध्यक्षपद त्या ठिकाणी देण्यात आलं होतं आणि महात्मा गांधींनी काय केलं होतं, मुस्लिमांचा जो काही पाठिंबा आहे तो असहकार चळवळीला मिळवून घेतलेला होता आणि त्याचबरोबर महात्मा गांधींनी काय केलं होतं, खिलाफत चळवळीला सुद्धा पाठिंबा दिला होता. त्यामुळे हिंदू आणि मुस्लिम दोघंही एकत्रितरित्या मिळून या ठिकाणी ह्या चळवळी ज्या आहेत त्या सुरू केलेल्या होत्या. असहकार चळवळ जर आपण बघितलं तर कधी सुरू झालेली आहे, 1 ऑगस्ट 1920 रोजी महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार चळवळीला काय झालेली होती, सुरुवात या ठिकाणी झालेली होती. ठीक आहे, मग एक घटना लक्षात ठेवायची आहे. आता असहकार चळवळ जर आपण बघितलं तर 1 ऑगस्ट 1920ला त्या ठिकाणी सुरू झालेली होती. मात्र 1 ऑगस्ट याच दिवशी काय झालं होतं, लोकमान्य टिळकांचा मृत्यू झाला होता किंवा त्यांचं निधन जे आहे ते या ठिकाणी झालं होतं. म्हणून महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, टिळक स्वराज्य फंडाची त्या ठिकाणी घोषणा सुद्धा केली होती. ठीक आहे, टिळक स्वराज्य फंडाची घोषणा सुद्धा केली होती, ज्यामध्ये त्यांनी काय केला होता तर वर्षभरामध्ये 1 कोटी रक्कम जी आहे ती या टिळक फंडामध्ये जमा करा असं आव्हान जे आहे ते महात्मा गांधीजींनी केलेलं होतं. लक्षात ठेवायचं. मग त्यानुसार एका वर्षाच्या आतच या टिळक स्वराज्य फंडामध्ये 1 कोटीपेक्षाही अधिक रक्कम जी आहे ती जमा झालेली होती. ठीक आहे, बालगंधर्व जे आहेत नारायण श्रीपाद राजहंस नाव लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, नारायण श्रीपाद राजहंस यांनाच काय म्हटलं जातं, बालगंधर्व म्हणून सुद्धा ओळखलं जातं. मग यांनी काय केलेलं आहे तर संगीत मानपान नावाचं जे काही नाटक आहे, ठीक आहे, संगीत मानपान या नाटकाचे प्रयोग करून त्यांनी जवळपास 15,000 रक्कम जी आहे ती या टिळक स्वराज्य फंडाला दिलेली होती. असा प्रश्न जो आहे तुम्हाला परीक्षेमध्ये विचारला जाऊ शकतो की कोणी त्या ठिकाणी नाटकाचे प्रयोग करून टिळक स्वराज्य फंडाला 15,000ची रक्कम दिली होती. तर बालगंधर्व ज्यांना नारायण श्रीपाद राजहंस म्हणून आपण ओळखतो त्यांनी संगीत मानपान नाटकाचे प्रयोग करून रक्कम जी आहे ती या टिळक स्वराज्य फंडामध्ये जमा केलेली होती. आता यांना बालगंधर्व ही पदवी जी आहे किंवा उपाधी जी आहे ती कोणी दिली होती तर ती लोकमान्य टिळकांनीच त्यांना ही पदवी दिली होती. लक्षात ठेवायचं, लोकमान्य टिळकांनी नारायण श्रीपाद राजहंस यांना बालगंधर्व या पदवीने त्या ठिकाणी सन्मानित केलेलं सांगता येतं. मग आता ही असहकाराचं आंदोलन जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये सुरू होतं. या असहकार चळवळीमध्ये नेमकं काय होतं तर सरकारी शाळा महाविद्यालय जे असतील त्यांच्यावर बहिष्कार टाकणं, त्याचप्रमाणे राष्ट्रीय शाळांची स्थापना करणं, वकिलीचा त्याग करणं, महत्त्वाची जे काही पदं आहेत ब्रिटिशांकडे त्यांचा त्याग करणं, त्याचबरोबर परदेशी वस्तू ज्या आहेत त्या परदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकणं, अशा पद्धतीनं या असहकार चळवळीचा जो काही कार्यक्रम आहे तो सुरू झालेला होता आणि अहिंसक मार्गाने ही चळवळ जी आहे ती त्या ठिकाणी करायची होती. मात्र 1922 साली उत्तर प्रदेशमधल्या गोरखपूर जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे तर या असहकार चळवळीला हिंसक वळण त्या ठिकाणी लागलेलं होतं. कोण्या ठिकाणी ते ठिकाण महत्वाचं आहे. यूपी मध्ये जर आपण बघितलं तर गोरखपूर नावाचा जिल्हा आहे बघा. ठीक आहे, योगी आदित्यनाथ यांचा जो काही मतदारसंघ आहे. मग या गोरखपूर जिल्ह्यामध्ये जर आपण बघितलं एक गाव आहे, त्या गावाचं नाव आहे चौरा नावाचं गाव आहे. मग या ठिकाणी जर आपण बघितलं तर या गावामधले जे काही लोक आहेत ते शांततेच्या मार्गाने काय करत होते तर मिरवणूक काढत होते. मात्र तिथले जे काही पोलीस स्टेशन होतं त्या पोलीस स्टेशन मधल्या पोलिसांनी या जमावावर गोळीबार करायला सुरुवात केली होती. त्यामुळे शांततेच्या मार्गाने यांची मिरवणूक सुरू असताना सुद्धा पोलिसांनी गोळीबार केला. त्यामुळे इथले लोक प्रचंड चिडले आणि त्यांनी त्या पोलीस चौकीलाच काय केलं होतं, पोलिसांवरच हल्ला करायला सुरुवात केली होती. आणि ज्या वेळेस ते पोलीस चौकीमध्ये जाऊन थांबले होते त्यावेळेस या आंदोलनकर्त्यांनी ते पोलीस स्टेशनच त्या ठिकाणी काय केलं होतं, जाळलेलं होतं, त्याला आग लावलेली होती. त्यामध्ये जवळपास 23 नाही 22 पोलिसांचा काय झाला होता
मृत्यू झालेला होता. किती 22 पोलिसांचा मृत्यू जो आहे तो या ठिकाणी झाला होता. मात्र या चौरी चौरा घटनेमुळे महात्मा गांधीजी प्रचंड नाराज झाले. त्यांना त्या ठिकाणी खूप दुःख झालं, कारण की लोकांना अजून त्या ठिकाणी या चळवळीचं जे काही मार्गदर्शन आहे किंवा अहिंसक चळवळ म्हणजेच काय हेच मी समजून देऊ शकलो नाही. त्यामुळं मी ही चळवळ जी आहे ती थांबवत आहे किंवा या ठिकाणी स्थगित करत आहे, अशा पद्धतीचं त्या ठिकाणी त्यांनी घोषित केलं. आणि त्यानुसार चौरी चौरा घटनेनंतर असहकार आंदोलन जे आहे ते स्थगित करण्यात आलेलं होतं. काँग्रेसमधले जे काही तरुण वर्ग होता, चित्तरंजन दास असतील, मोतीलाल नेहरू असतील, सुभाषचंद्र बोस असतील, त्यांना हा गांधीजींचा निर्णय जो आहे तो अजिबात आवडलेला नव्हता. कारण की चळवळ जी आहे ती आता उच्च टप्प्यापर्यंत जाऊन पोहोचलेली होती. सर्वसामान्य जर आपण बघितलं संपूर्ण स्तरातून या चळवळीला पाठिंबा मिळत होता आणि अशा प्रसंगी ही चळवळ स्थगित केल्याचं कोणालाही त्या ठिकाणी आवडलेलं नव्हतं. बाकी सगळे जे काही तरुण वर्ग होता तो नाराज त्या ठिकाणी झाला होता. ठीक आहे. चौरी चौरा घटना 4 फेब्रुवारी 1922 रोजी ही घटना जी आहे ती या गावामध्ये घडलेली होती, ज्यामुळं असहकार आंदोलन जे आहे ते काय करण्यात आलं होतं, स्थगित करण्यात आलं होतं. येस, त्यानंतर जर आपण बघितलं तर पुढच्या काळामध्ये 1930 साली सविनय कायदेभंग चळवळीला काय झालेली होती, सुरुवात इथं झालेली आहे. कधी? 1930 साली. आता सविनय कायदेभंगाची चळवळ जर आपण बघितलं तर ही नेमकी का सुरू करण्यात आलेली होती ते सुद्धा समजून घेणं महत्त्वाचं आहे. यस, आता या ठिकाणी जर आपण बघितलं 1930च्या आधी 1929 साली एक महत्त्वाचं अधिवेशन झालेलं होतं. ते अधिवेशन कोणतं होतं ते आधी तुम्हाला समजून घेणं महत्त्वाचं आहे. आता 1929 साली जर आपण बघितलं राष्ट्रीय काँग्रेसचं जे काही अधिवेशन आहे ते कोण्या ठिकाणी पार पडलेलं होतं, लाहोरला. ठीक आहे, पाकिस्तानमध्ये सध्याच्या लाहोर या ठिकाणी रावी नदीच्या काठावर जर आपण बघितलं तर हे काँग्रेसचं अधिवेशन त्या ठिकाणी भरलेलं होतं. ज्याचे अध्यक्षपद कोणाकडे होतं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. लाहोरच्या 1929च्या अधिवेशनाचं अध्यक्षपद कोणाकडे होतं, पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याकडे त्या ठिकाणी आपल्याला या अधिवेशनाचं अध्यक्षपद सांगता येतं. ठीक आहे. आता या अध्यक्षपदावरून सुद्धा खूप वादावाद झालेली होती, कारण की महात्मा गांधीजींचं असं म्हणणं होतं की तरुणांनी इथून पुढे या चळवळीचं काय करावं, नेतृत्व करावं. त्यासाठी महात्मा गांधींनी काय केलं होतं, या अधिवेशनाचं अध्यक्षपद जे आहे ते जवाहरलाल नेहरू यांच्याकडे दिलं होतं. त्यांनी काय केलं होतं, जवळपास 18 प्रांतिक ज्या काही समित्या आहेत, कमिट्या आहेत, त्यांचा विरोध डावलून त्यांनी काय केलं होतं, 18 पैकी 15 ज्या काही प्रांतिक कमिट्या होत्या त्यांनी या निवडीला विरोध केला होता. असं असताना सुद्धा महात्मा गांधीजींच्या मर्जीने काय करण्यात आलं होतं, जवाहरलाल नेहरूची या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आलेली होती. लक्षात घ्यायचंय. मग आता ही अध्यक्ष म्हणून निवड झाली आणि हे अधिवेशन अत्यंत महत्त्वाचं ठरलेलं होतं. या 1929च्या अधिवेशनामध्ये एक ठराव मांडण्यात आला होता. तो ठराव काय होता, संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव. कोणता ठराव होता, संपूर्ण स्वातंत्र्याचा जो काही ठराव आहे तो या अधिवेशनामध्ये त्या ठिकाणी मांडण्यात आला होता. त्याचबरोबर अजून काय महत्त्वाच्या गोष्टी आहेत तर 26 जानेवारी 1931 हा दिवस जो आहे तो भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून सुद्धा त्या ठिकाणी जाहीर करण्यात आला होता किंवा साजरा करण्याची घोषणा सुद्धा त्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. जर ब्रिटिश सरकारने भारताला 1 वर्षाच्या आत वसाहतीचं स्वराज्य दिलं नाही तर या ठिकाणी काय करण्यात येईल, कायदेभंगाची चळवळ सुरू करण्यात येईल, असा जो काही आदेश आहे किंवा असं जी काही घोषणा आहे ती सुद्धा या लाहोरच्या अधिवेशनामध्ये करण्यात आली होती. आणि सविनय कायदेभंगाच्या चळवळीची अधिवेशनाचं पूर्णपणे जी काही जबाबदारी आहे ती महात्मा गांधीजींवर सुद्धा सोपवण्यात आली होती. त्यासाठी 1929 लाहोरचं रावी नदी काठावरचं जे काही अधिवेशन आहे ते महत्त्वाचं ठरतं. ज्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते पंडित जवाहरलाल नेहरू आणि या ठिकाणी संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव मांडण्यात आला होता. आणि 26 जानेवारी 1931 हा भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन म्हणून सुद्धा घोषित करण्यात आलेलं होतं. 26 तारीख का निवडण्यात आली होती, कारण की या दिवशी रविवारची सुट्टी होती म्हणून ही 26 तारीख त्या ठिकाणी घोषित करण्यात आलेली होती आणि त्या दिवशी तो स्वातंत्र्य दिन साजरा सुद्धा करण्यात आलेला होता. आणि सविनय कायदेभंग चळवळ जी आहे तो सुरू करण्याचा निर्णय सुद्धा या ठिकाणी घेण्यात आला होता. मग त्यानुसार 12 मार्च 1930 साली जर आपण बघितलं, सॉरी इथं 31 म्हटलंय मी, इथं 30 आहे. ठीक आहे, 1930 रोजी 26 जानेवारी 1930 रोजी भारताचा पहिला स्वातंत्र्य दिन. ठीक आहे. मग 31 जानेवारी 1930 रोजी जर आपण बघितलं तर गांधीजींनी काय केलं होतं, तर आता सविनय कायदेभंग चळवळ सुरू करायचं आहे, कारण की ब्रिटिश जे आहे ते त्यांनी तो काही त्यांचा 1 वर्षाच्या आत वसाहतीचं स्वराज्य द्यायचा निर्णय त्यांचा काही वाटत नव्हता. तरी सुद्धा महात्मा गांधींनी काय केलं होतं, ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू करण्याआधी ब्रिटिशांसोबत तडजोडीचे प्रयत्न केले आहेत की कुठेतरी आपल्या काही मागण्या तरी ब्रिटिशांनी काय कराव्यात, मागण्या ज्या आहेत त्या मान्य कराव्यात. मग त्यानुसार 31 जानेवारी 1930 रोजी गांधीजींनी 11 ज्या काही मागण्या आहेत
त्या ठिकाणी लॉर्ड आयर्विन यांच्याकडे केल्या होत्या. त्यावेळेसचा व्हाईसरॉय जो आहे तो लॉर्ड आयर्विन होता आणि या आयर्विनकडे महात्मा गांधीजींनी तडजोड म्हणून 11 मागण्या केल्या होत्या. मात्र या आयर्विननी त्याकडे दुर्लक्ष केलं, त्या अस्वीकार त्या ठिकाणी केल्या. त्यामुळे गांधीजी नाराज झाले आणि त्यांनी काय केलं होतं, सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केलेली आहे. ठीक आहे, महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. 31 जानेवारी 1930 रोजी गांधीजींनी 11 मागण्या ज्या आहेत त्या आयर्विनकडे पाठवलेल्या होत्या. एक तडजोडीचा प्रयत्न त्यांना शेवटचा करायचा होता. मात्र या मागण्यांकडे ब्रिटिशांनी दुर्लक्ष केलं. परिणामी महात्मा गांधीजींनी काय केलं होतं, सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली होती. आता इथं महत्वाचं आहे की त्या 11 मागण्या नेमक्या काय होत्या. यस, तर बघा, दारूवर पूर्णपणे बंदी घालावी, विनिमय दर 1 शिलिंग आणि 4 पैसा इतका कमी केला पाहिजे, त्याचबरोबर जमिनीचे भाडे निम्मे केले पाहिजे आणि ते काउन्सिलने व्यवस्थितपणे त्या ठिकाणी ठरवलं पाहिजे की किती भाडे वसूल करायचं आहे. मिठावरचा कर जो आहे तो सुद्धा रद्द करावा, असं सुद्धा याच्यामध्ये एक मागणी होती. लष्कराशी संबंधित खर्चात किमान 50% कपात करावी, ही मागणी त्यांनी केली होती. मोठ्या सरकारी नोकऱ्यांचा पगार निम्मे केले पाहिजे, असं सुद्धा त्यांनी मागणी केलेली होती. विदेशी कपड्यांच्या आयातीवर बंदी घालावी, भारतीय समुद्रकिनारे फक्त भारतीय जहाजांसाठी सुरक्षित असले पाहिजेत आणि त्यासाठी कायदा केला पाहिजे, अशी सुद्धा मागणी त्यांनी केली होती. सर्व राजकीय कैद्यांची सुटका करावी, त्याचबरोबर गुप्त पोलीस काढून टाकावे किंवा सार्वजनिक नियंत्रणाखाली त्या ठिकाणी असावेत. स्वरक्षणासाठी शस्त्रांना परवानगी दिली पाहिजे. या 11 मागण्या ज्या आहेत ते त्यांनी या आयर्विनकडे पाठवल्या होत्या. मात्र आयर्विनने त्याकडे दुर्लक्ष केलं. त्यामुळे गांधीजी नाराज झाले आणि मग काय झालेलं आहे, सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात झालेली होती. आता सविनय कायदेभंग चळवळीला सुरुवात नेमकी कशा पद्धतीने झाली होती, तर महात्मा गांधीजीने काय केलं होतं, तर मिठाचा सत्याग्रहापासून ही चळवळ सुरू करण्याचं ठरवलेलं होतं. महात्मा गांधींनी काय केलं आहे, मिठाचा सत्याग्रह. बघा, महात्मा गांधी जर आपण शस्त्र बघितलं तर ते काय होतं, तर सत्याग्रह, उपोषण हे काय होते, महात्मा गांधीजींचे शस्त्र होते, लक्षात ठेवायचं. आणि या शस्त्राच्या जोरावरच त्यांनी काय केलं होतं, भारतीयांना स्वातंत्र्य मिळवून दिलेलं होतं. ज्या वेळेस महात्मा गांधीजींनी त्या ठिकाणी मिठाच्या सत्याग्रहापासून या सविनय कायदेभंगाच्या चळवळीला आपण सुरुवात करत आहोत, मिठाचा कायदा मोडत आहोत, असं पत्र त्या ठिकाणी व्हाईसरॉयला लिहिलं होतं. त्यावेळेस त्याच्याकडे सुद्धा व्हाईसरॉयने दुर्लक्ष केलं होतं आणि त्या ठिकाणी भारतीय लोक आणि व्हाईसरॉय यांना ही घटना जी आहे किंवा मिठाचा सत्याग्रह ही घटना जी आहे ती हास्यास्पद वाटलेली होती. मात्र महात्मा गांधींना स्वतःवर विश्वास होता आणि या प्रतिकात्मक गोष्टीबरोबरच इतर ज्या काही वातावरण इथं निर्माण होणार होतं त्याची सुद्धा जाणीव महात्मा गांधीजींना होती आणि त्यानुसार त्यांनी या मिठाच्या सत्याग्रहाला सुरुवात केली आहे. आता जर आपण बघितलं सत्याग्रह, जर आपण बघितला, साबरमती हे ठिकाण लक्षात ठेवायचं आहे. गुजरातमध्ये साबरमतीपासून त्यांनी काय केलं होतं, तर एक दांडी नावाचं जे काही गाव आहे त्या दांडी नावाचं गाव त्यांनी त्या ठिकाणी निवडलेलं होतं. आता हे जे काही अंतर आहे ते अंतर जर आपण बघितलं जवळपास 385 किलोमीटर होतं. ठीक आहे, 385 किलोमीटर किंवा 240 मैल आपण त्याला त्या ठिकाणी म्हणू शकतो. मग हे त्यांनी किती दिवसामध्ये पूर्ण केलेलं आहे, 24 दिवसामध्ये 385 किलोमीटर अंतर पार करून महात्मा गांधी जे आहेत ते कुठं पोहोचलेले होते, दांडी या गावामध्ये पोहोचलेले आहेत. आणि त्या ठिकाणी जर आपण बघितलं तर ते 6 एप्रिलला तिथं पोहोचले. 6 एप्रिलला तिथं पोहोचून त्यांनी काय केलं होतं, तर तिथलं त्या दांडी गावात जाऊन मीठ जे आहे ते मीठ त्या ठिकाणी त्या समुद्र किनाऱ्यावरचं मीठ उचललं आणि मिठाचा कायदा जो आहे तो मिठाचा कायदा त्यांनी काय केला होता, तर मोडलेला होता. ठीक आहे, म्हणजेच काय केलं होतं, कायद्याचा भंग केलेला होता. ठीक आहे, कायद्याचा काय केला होता, कायदेभंग या ठिकाणी केला होता, लक्षात ठेवायचं आहे. म्हणून या चळवळीला काय म्हटलं जातं, कायदेभंगाची चळवळ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, कोणती चळवळ म्हणून ओळखलं जातं, कायदेभंगाची चळवळ म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. ठीक आहे, यात्रा जी आहे ती कधी सुरू झाली होती, 12 मार्चला सुरू झाली होती. तिथं पोहोचले कधी, 6 एप्रिलला त्या ठिकाणी महात्मा गांधी जे आहेत ते त्या ठिकाणी दांडीला पोहोचले होते आणि त्या ठिकाणी त्यांनी काय केलं होतं, मिठाचा कायदा जो आहे तो मोडलेला होता. मग पुढच्या काळामध्ये महात्मा गांधीजींना मिठाचा कायदा मोडल्याच्या आरोपाखाली त्यांना अटक करण्यात आलेली होती, हे सुद्धा लक्षात घ्यायचं आहे. तर अशा पद्धतीनं ही जी काही चळवळ आहे ती सुरू झालेली होती. मग महात्मा गांधीजींसोबत किती सहकारी होते असा सुद्धा परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारला जातो. त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, दांडी यात्रेदरम्यान महात्मा गांधीजीसोबत जवळपास किती होते, 78 सहकारी होते. किती होते, 78 सहकारी होते. त्यामध्ये 13 महाराष्ट्रातले होते, लक्षात ठेवायचे. 78 पैकी 13 कुठले होते, महाराष्ट्रातले होते. राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेच्या वेळेस किती त्या ठिकाणी लोक होते, 72 होते आणि त्या 72 पैकी 20 कुठले होते,
महाराष्ट्रातले होते, लक्षात ठेवायचं. ठीक आहे, महात्मा गांधीजींसोबत या दांडी यात्रेमध्ये 13 भारतीय लोक होते, लक्षात घ्या. महत्वाचा आहे, परीक्षेमध्ये प्रश्न इथं विचारला जातो. तर अशा पद्धतीने ही सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू झाली. पुढच्या काळामध्ये देशभरामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळे जे काही कायदेभंगाची चळवळ आहे ती आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळते. आता ज्या ठिकाणी समुद्र किनारा नव्हता त्या ठिकाणी जर आपण बघितलं, लोकांनी काय केलं होतं, जंगल सत्याग्रह सुद्धा केलेला होता. सातारा असेल, कळवण असेल, या भागामध्ये काय झाले होते, जंगल सत्याग्रह सुद्धा झाले होते. कारण की जंगलामध्ये जर आपण बघितलं तर ब्रिटिशांचं आरक्षित जंगल होतं, त्या आरक्षित जंगलाचे कायदे सुद्धा मोडण्यात आले होते. म्हणजेच काय तर त्या ठिकाणी गवत कापण्यात आलेलं होतं किंवा आरक्षित जंगलातलं झाड कापून ते चौकामध्ये उभं केलं जायचं आणि त्यावर ध्वज आपला उभा फडकवला जायचा. एकंदरीतच काय करायचं होतं, कोणत्या ना कोणत्या मार्गाने या ब्रिटिशांचे जे काही कायदे आहेत ते मोडायचे होते आणि सविनय कायदेभंग चळवळ जी आहे ती यशस्वी करायची होती. ठीक आहे, आणि त्यानुसार हे जी काही कायदेभंगाची चळवळ जी आहे ती आपल्याला पाहायला मिळते. ठीक आहे, मग आता ही कायदेभंगाची चळवळ सुरू असतानाच काय झालं होतं, तर गोलमेज परिषद जी आहे ती भरवण्याचं ठरवण्यात आलेलं होतं. ठीक आहे, म्हणजे जर आपण बघितलं तर एक पार्श्वभूमी जर आपण बघितलं, गोलमेज परिषदेचं आयोजन का करण्यात आलेलं होतं त्यामागे सुद्धा एक पार्श्वभूमी आहे. तर लक्षात तुम्हाला काय घ्यायचं आहे, तर 1927 साली काय झालं होतं, जॉन सायमन यांच्या अध्यक्षतेखाली एक कमिशन जे आहे ते त्या ठिकाणी स्थापन करण्यात आलं होतं. ठीक आहे, सायमन कमिशन म्हणून ज्याला आपण ओळखतो, सायमन यांच्या अध्यक्षतेखाली त्याची स्थापना करण्यात आली होती म्हणून त्याला सायमन कमिशन म्हणून ओळखलं जातं. आता सायमन कमिशन नेमकं का स्थापन करण्यात आलं होतं हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे. त्यासाठी लक्षात ठेवा, 1919ला मॉन्टेग्यू चेम्सफर्ड जो काही सुधारणा कायदा आहे तो त्या ठिकाणी आणण्यात आला होता आणि त्या कायद्यामध्ये एक तरतूद होती की दर 10 वर्षांनी काय केलं जाईल, तर एक वैधानिक आयोग जो आहे तो त्या ठिकाणी स्थापन केला जाईल. आता वैधानिक आयोग का स्थापन केला जाणार होता, तर भारतीयांना नेमक्या कोणत्या सुधारणा देता येईल याचा आढावा घेण्यासाठी हे आयोग त्या ठिकाणी नेमला जाणार होता. मग 1919 नंतर 10 वर्षांनी म्हणजे हा आयोग कधी येणं अपेक्षित होतं, 1929ला हा आयोग येणं अपेक्षित होतं. मात्र जर आपण बघितलं तर 1927 साली सायमन कमिशनची त्या ठिकाणी काय करण्यात आली होती, स्थापना करण्यात आलेली होती आणि पुढे 1928 मध्ये ते सायमन कमिशन भारतामध्ये आलं आणि भारतामध्ये आल्यानंतर या ठिकाणी या सायमन कमिशनला प्रचंड विरोधाला सामोरं जावं लागलं होतं. कारण की हे कमिशन भारतामध्ये काय येणार होतं, तर भारतीयांना कोणत्या सुधारणा देणं गरजेचं आहे, कोणत्या राजकीय सुधारणा देता येतील याची चौकशी करण्यासाठी येणार होतं. मात्र या ठिकाणी जर आपण बघितलं, या सायमन कमिशनमध्ये एकही भारतीय नव्हता आणि जर याच्यामध्ये एकही भारतीय नसेल तर यांना भारतीयांचे प्रश्न काय करणार आहेत म्हणून त्या ठिकाणी याला काय करण्यात आला होता, प्रचंड विरोध करण्यात आला होता. लक्षात ठेवायचं, याच्यामध्ये किती सदस्य होते, 7 सदस्य होते. यामध्ये एक ॲटली नावाचे सुद्धा एक सदस्य होते, लक्षात ठेवायचं आहे, जे की पुढे जाऊन काय बनलेले आहेत, ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा बनलेले आहेत. या 7 सदस्यांमध्ये ॲटली नावाचे एक सदस्य होते जे पुढे जाऊन ब्रिटनचे पंतप्रधान सुद्धा राहिलेले आहेत. यस, तर अशा पद्धतीने हे सायमन कमिशन भारतात आलं. भारतात याला त्या ठिकाणी प्रचंड विरोध झाला. हे कमिशन जिथून जिथून जात होतं त्या प्रत्येक ठिकाणी रस्त्याच्या दुतर्फा लोकांनी त्याला काळे झेंडे दाखवले. त्याचबरोबर सायमन गो बॅकचे नारे सुद्धा त्या ठिकाणी लावण्यात आलेले होते. तर याला विरोध जो आहे तो झालेला होता. मग आता हे सायमन कमिशन 1927 सालीच का आलेलं आहे, ते यायला पाहिजे होतं 1929 साली. मात्र 1929 साली काय होणार होत्या, ब्रिटनमध्ये निवडणुका होणार होत्या. लक्षात ठेवायचं आहे, ब्रिटनमध्ये निवडणुका ज्या आहेत त्या या ठिकाणी होणार होत्या आणि या ठिकाणी जर आपण बघितलं तर सत्तेवर सध्या कोण होतं, हुजूर पक्षाची सत्ता त्या ठिकाणी कुठं होती, तर ब्रिटनमध्ये होती. ठीक आहे, म्हणजे हुजूर पक्षाचे पंतप्रधान त्या ठिकाणी पंतप्रधान पदावर होते किंवा हुजूर पक्षाची सत्ता त्या ठिकाणी होती. आता ब्रिटनमध्ये जर आपण बघितलं 2 महत्त्वाचे पक्ष आहेत, एक हुजूर पक्ष आणि दुसरा मजूर पक्ष. मग या हुजूर पक्षाची सत्ता होती आणि या हुजूर पक्षाला एक भीती होती की जर 1929च्या निवडणुका झाल्या तर आपली सत्ता जाऊन मजूर पक्षाची जर सत्ता इथं आली तर ते काय करतील, भारताला अधिक सुधारणा देतील. या भीतीपोटी त्यांनी 2 वर्ष आधी म्हणजेच 1927 साली हे सायमन कमिशन भारतात पाठवलेलं होतं आणि त्यांची भीती पुढे खरी सुद्धा ठरली होती. कारण की 1929ला ज्या काही निवडणुका इथं झाल्या होत्या त्या निवडणुकांमध्ये या हुजूर पक्षाचा पराभव झालेला होता. ठीक आहे, मात्र या सायमन कमिशनला विरोध झाला होता. तरी सुद्धा या सायमन कमिशनने काही लोकांच्या भेटी घेतल्या, त्यांच्यासोबत चर्चा केल्या आणि त्या आधारावर एक अहवाल जो आहे तो 1930 साली प्रकाशित केला होता. मग या सायमन कमिशनच्या अहवालावर चर्चा करण्यासाठी 1930 मध्ये जर आपण बघितलं तर गोलमेज परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं. आता या गोलमेज परिषदा नेमक्या कुठं भरवण्यात आलेल्या होत्या, लंडनमध्ये भरवण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, ज्यालाच काय म्हटलं जातं, राऊंड टेबल कॉन्फरन्स म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कारण की जर आपण बघितलं तर या ठिकाणी ह्या चर्चा ज्या आहेत त्या या जे काही गोल टेबल आहे किंवा जो काही टेबल आहे त्या बाजूला जर आपण बघितलं तर अशा खुर्च्या टाकून त्या ठिकाणी काय केलं जाणार होतं,
तर हे चर्चासत्र जे आहे ते त्या ठिकाणी केलं जाणार होतं, ज्यासाठी सर्व पक्षांना त्या ठिकाणी बोलवण्यात आलं होतं. आता याला राऊंड टेबल कॉन्फरन्स जर आपण बघितलं तर या राऊंड टेबल कॉन्फरन्सला चर्चिलने काय केला होता, प्रचंड विरोध केला होता. कारण की त्याचं असं म्हणणं होतं की आता आपण या भारतीयांबरोबर एका लेवलवर येऊन, एका स्तरावर येऊन त्या ठिकाणी चर्चा करायच्या का, त्यामुळे त्याने टीका केल्या होत्या. कारण की जर आपण बघितलं आधी काय व्हायचं, तर टेबल अशा पद्धतीनं असायचा, इथं खुर्च्या असायच्या, इथं खुर्च्या असायच्या, यस अशा पद्धतीने ज्या काही खुर्च्या असायच्या आणि या ठिकाणी जो काही ब्रिटनचा प्रमुख असायचा त्याची इथं खुर्ची असायची. मात्र या ठिकाणी हे स्थान सारखं आहे का, नाही, इथं प्रमुखाचं स्थान आहे. मात्र त्यांनी काय केलं होतं, ब्रिटिशांनी समान स्तरावर येऊन चर्चा करण्याचं ठरवलं होतं. त्यासाठी राऊंड टेबल ही कॉन्फरन्स, गोलमेज परिषद जे आयोजन आहे ते लंडनला केलेलं होतं की आम्ही काय करत आहोत तुमच्यावर, तर समान स्तरावर बसून त्या ठिकाणी आम्हाला चर्चा करायची आहे, त्यासाठी तुम्ही लंडनला यासाठी सर्व पक्षांना निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र जर आपण बघितलं तर ही जी काही पहिली गोलमेज परिषद झाली होती 1930 साली, त्या पहिल्या गोलमेज परिषदेला 1930 ला जर आपण बघितलं तर या पहिल्या गोलमेज परिषदेला राष्ट्रीय काँग्रेस जी आहे ती त्या ठिकाणी उपस्थित राहिलेली नव्हती. राष्ट्रीय काँग्रेसनं काय केला होता, 1929च्या अधिवेशनामध्ये या गोलमेज परिषदांवर बहिष्कार टाकण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. ठीक आहे, लक्षात घ्यायचं आहे. भीमराव आंबेडकर जर आपण बघितलं तर हे तिन्ही गोलमेज परिषदांना त्या ठिकाणी दलितांचे नेते म्हणून सहभागी झाले होते. तिन्ही गोलमेज परिषदेच्या वेळी इंग्लंडचे पंतप्रधान कोण होते, रॅमसे मॅकडोनाल्ड हे काय तर इंग्लंडचे पंतप्रधान म्हणून त्या ठिकाणी आपल्याला सांगता येतात. आता पहिली गोलमेज परिषद जर आपण बघितली तर 12 नोव्हेंबर 1930 साली त्या ठिकाणी तिचं आयोजन करण्यात आलं होतं. कुठं, लंडन या ठिकाणी. त्याच्या जर आपण बघितलं नेमकं ठिकाण काय होतं, सेंट जेम्स पॅलेस या ठिकाणी काय करण्यात आलं होतं, तर ही पहिली गोलमेज परिषद भरवण्यात आलेली होती. व्हाईसरॉय कोण होते, लॉर्ड आयर्विन हे या ठिकाणी व्हाईसरॉय आपल्याला सांगता येतात. त्यात भारतीय राष्ट्रीय काँग्रेस आणि महात्मा गांधीजी सहभागी झालेले नव्हते. त्यांनी काय केलं होतं बघा, 1929 जे काही लाहोरचं अधिवेशन होतं त्याच अधिवेशनामध्ये काय करण्यात आलं होतं, बहिष्कार जो आहे तो या गोलमेज परिषदांवर टाकण्यात आलेला होता. ठीक आहे. मग मुस्लिम लीगचे जे काही नेते आहेत, मोहम्मद अली जिन्ना असतील, आगा खान असतील किंवा मोहम्मद अली असतील, यांनी मात्र काय केलं होतं, तर या ठिकाणी या तिन्ही गोलमेज परिषदांना हजेरी लावलेली होती. हिंदू महासभेचे सुद्धा जे काही जयकर वगैरे असतील त्यांनी सुद्धा काय केलं होतं, तर या अधिवेशनाला हजेरी लावलेली होती. त्याचप्रमाणे कामगार संघटनेचे जर आपण बघितलं तर जे काही अमृत डांगे आहेत ते सुद्धा काय झाले होते, तर त्या ठिकाणी त्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. ठीक आहे. दलित वर्गाचे नेते म्हणून कोण, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर त्या ठिकाणी उपस्थित होते. मग आता जर आपण बघितलं पहिली गोलमेज परिषद तर भरलेली होती, मात्र या ठिकाणी भारतातला जो काही प्रमुख पक्ष आहे, कारण की सर्व पक्षीय ही बैठक होती, सर्व पक्षीय परिषद होती, मात्र काँग्रेसनं काय केला होता, बहिष्कार केला होता. त्यामुळं काँग्रेसशिवाय ह्या ज्या काही चर्चा आहेत त्या कुठेतरी साध्य होणार नाहीत किंवा या परिषदांना काही यश येणार नाही हे ब्रिटिशांना माहिती होतं. आणि त्यानुसार ब्रिटिशांनी काय केलेलं आहे, तर पुढच्या अधिवेशनामध्ये, ठीक आहे, पुढच्या अधिवेशनामध्येच काय म्हणजेच काय, तर जे काही दुसरं अधिवेशन यांचं होणार होतं, दुसऱ्या गोलमेज परिषदेपूर्वी ब्रिटिशांनी काय केलं होतं, गांधीजींकडे आयर्विन यांना पाठवलेलं होतं. म्हणजे गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये खूप चर्चा झालेल्या आहेत, खूप साऱ्या चर्चा झाल्या आणि त्या चर्चेअंती त्या ठिकाणी गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये करार झालेला होता. आता या चर्चा कुठं झाल्या होत्या, दिल्लीला झालेल्या होत्या. ठीक आहे, कोणत्या ठिकाणी झालेल्या होत्या, दिल्लीला या चर्चा झालेल्या होत्या. म्हणून याला काय म्हटलं जातं, गांधी आयर्विन कराराला दिल्ली करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. ठीक आहे, गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये दिल्ली या ठिकाणी चर्चा झाल्या होत्या, म्हणून गांधी आयर्विन करारालाच दिल्ली करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं, हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. यस, हा करार कोणामध्ये झालेला आहे, महात्मा गांधीजी आणि आयर्विन यांच्यामध्ये हा करार झालेला होता, ज्यामध्ये या ठिकाणी महात्मा गांधीजींनी काही मागण्या आयर्विनकडे केल्या होत्या आणि आयर्विनने काही मागण्या ज्या आहेत त्या महात्मा गांधीजींकडे केल्या होत्या. त्यामुळं काही मागण्या ज्या आहेत त्या आयर्विननं मान्य केल्या होत्या, काही मागण्या ज्या आहेत त्या गांधीजींनी मान्य केल्या होत्या. आणि असं करून त्या ठिकाणी दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित राहण्याचं महात्मा गांधीजींनी काय केली होती, परवानगी किंवा परमिशन जी आहे किंवा परवानगी म्हणण्यापेक्षा उपस्थित राहण्याचं त्यांनी ठरवलेलं होतं. आता लक्षात ठेवायचं आहे, या ठिकाणी बघा लॉर्ड आयर्विनच्या नेमक्या अटी काय होत्या, तर सविनय कायदेभंगाची चळवळ संपवली जावी, गोलमेज परिषद सहभागी होण्यासाठी लंडनला आल्यावर काँग्रेसने ब्रिटिश मालावर बहिष्कार टाकू नये, अशा स्वरूपाच्या जे काही अटी आहेत त्या ठिकाणी कोणी केलेल्या होत्या, आयर्विनने गांधीजींकडे केल्या होत्या. मग गांधीजींनी कोणत्या त्या ठिकाणी मागण्या केल्या होत्या, तर त्या ठिकाणी जर आपण बघितलं जे काही राजकीय कैदी आहेत आणि इतर जे काही कैदी आहेत त्यांची मुक्तता करावी, मिठावरील कर रद्द करावा, अशा स्वरूपाचे जे काही मागण्या आहेत त्या गांधीजींनी केल्या होत्या. मात्र या ठिकाणी जो काही आयर्विन आहे त्याने काय केलं होतं,
राजकीय कैद्यांना आम्ही सोडू, मात्र ज्यांनी हिंसक घटना केलेल्या आहेत त्यांना आम्ही त्या ठिकाणी सोडणार नाही, असं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं होतं. तरी सुद्धा महात्मा गांधींनी काय केलं होतं, या करारावर सह्या केल्या होत्या. मग यामागचं जर कारण आपण बघितलं, राजकीय कैद्यांना सोडणं ते सोडणार होते, मात्र जर आपण बघितलं भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांनी काय केलं होतं, लोकसभेमध्ये बॉम्बस्फोट केला होता. मात्र त्यांना ते राजकीय कैदी मानत नव्हते, त्यामुळे ब्रिटिशांनी त्यांना सोडायचा विरोध दर्शवलेला होता. तरी सुद्धा या ठिकाणी महात्मा गांधींनी काय केलं होतं, या कराराला मान्यता दिली होती. आणि पुढच्या काळामध्ये जर आपण बघितलं तर भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांना काय करण्यात आली होती, फाशीची शिक्षा देण्यात आलेली होती. महात्मा गांधींवर टीका सुद्धा झालेल्या होत्या, कारण की भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची शिक्षा सौम्य केल्याशिवाय महात्मा गांधींनी या करारावर सह्या करायला नको होत्या, असं त्या ठिकाणी भगतसिंगांनी जी काही नवजवान सभेची स्थापना केली होती त्याच्या सदस्यांनी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये महात्मा गांधींचा विरोध केला होता, किंवा भारतीयांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या कराराचा विरोध केला होता. कारण की या करारामध्ये जे काही महत्त्वाची भाग होता तो म्हणजे भगतसिंग आणि त्यांच्या साथीदारांची जी काही शिक्षा आहे त्याचं रूपांतर जन्मठेपेमध्ये तरी झालं पाहिजे होतं, असं त्यांची इच्छा होती. मात्र त्यांना फाशीची शिक्षा जी आहे ती कायम ठेवण्यात आलेली होती. मग आता हे मागण्या ज्या आहेत त्या महात्मा गांधींनी सुद्धा काय केलं होतं, सविनय कायदेभंगाची जी काही चळवळ आहे ती पूर्णपणे न थांबवता ती स्थगित केलेली होती. हा शब्द लक्षात ठेवायचा आहे, ठीक आहे. सविनय कायदेभंगाची जी काही चळवळ आहे ती महात्मा गांधींनी थांबवली होती का, पूर्णपणे रद्द करून टाकली होती का, बंद करून टाकली होती का, तर नाही, ती स्थगित केली होती, लक्षात ठेवायचं आहे. आणि स्थगित केलेली होती. आणि त्याचबरोबर दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्याचा निर्णय सुद्धा महात्मा गांधींनी काय केला होता, मान्य केला होता. आणि त्यानुसार महात्मा गांधीजी पुढे या दुसऱ्या गोलमेज परिषदेला उपस्थित होते. मग कधी झाली, 7 सप्टेंबर 1931 रोजी. कोण्या ठिकाणी, सेंट पॉल पॅलेस लंडन या ठिकाणी. आयर्विन काय होते, व्हाईसरॉय होते. आता मग महात्मा गांधी जर आपण बघितलं तर या दुसऱ्या गोलमेज परिषदेला काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून हजर होते, ठीक आहे. एकमेव प्रतिनिधी म्हणून त्या ठिकाणी हजर होते. आता एकटेच गेले असतील का, तर एकटे न जाता त्या ठिकाणी त्यांच्यासोबत इतरही सहकारी होते. मात्र काँग्रेसचे एकमेव प्रतिनिधी म्हणून फक्त कोणाची निवड करण्यात आली होती, महात्मा गांधीजींची निवड करण्यात आली होती. आणि त्यानुसार महात्मा गांधीजी राजपुताना नावाचं जे काही जहाज आहे त्या राजपुताना नावाच्या जहाजामध्ये बसून ते कुठं गेलेले आहेत, तर लंडनला त्या ठिकाणी दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी गेलेले आहेत, लक्षात घ्यायचं. मग त्यानुसार इतर जे काही सदस्य आहेत, मुस्लिम लीगचे मोहम्मद अली जिन्ना होते, दलितांचे जर आपण बघितलं बाबासाहेब आंबेडकर होते, काँग्रेसचे एकमेव महात्मा गांधी त्या ठिकाणी उपस्थित होते. मग आता या ठिकाणी ज्यावेळेस महात्मा गांधीजी उपस्थित झाले त्यावेळेस चर्चिलनं एक स्टेटमेंट केलेलं आहे, महात्मा गांधींवर टीका केलेली आहे. विन्स्टन चर्चिलनं गांधीजींना काय म्हटलं होतं, अर्धनग्न फकीर असं त्या ठिकाणी त्यांचा उल्लेख केलेला होता. इथं परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारलेला आहे की अर्धनग्न फकीर असा त्यांचा उल्लेख कोणी केला होता गांधीजींचा, तर विन्स्टन चर्चिलनं काय केलं होतं, गांधीजींना अर्धनग्न फकीर असं म्हटलेलं होतं, ठीक आहे. तर या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. मात्र ही जी काही दुसरी गोलमेज परिषद आहे ही गोलमेज परिषद सुरू झालेली होती आणि या गोलमेज परिषदेला काँग्रेसचा सुद्धा प्रतिनिधी या ठिकाणी हजर होता, त्यामुळे ब्रिटिशांना थोडं समाधानी वाटत होतं. मात्र ज्यावेळेस ही परिषद भरली, सर्व पक्षातले नेते त्या ठिकाणी आलेले होते, त्यावेळेस मात्र या ठिकाणी चर्चा ज्या आहेत त्या भारताला ज्या काही राजकीय सुधारणा आहेत त्या कशा पद्धतीने देता येईल यावर न होता, त्याचबरोबर आपण बघितलं भारताची राज्यघटना कशा पद्धतीची असेल, कशी तयार केली जाईल यावर चर्चा होणं गांधीजींना अपेक्षित होतं. मात्र चर्चा ज्या आहेत त्या कशावर होत होत्या, जातीय मतदारसंघ, त्याचप्रमाणे जर आपण बघितलं अल्पसंख्याकांचे प्रश्न, यावरच त्या ठिकाणी ह्या चर्चा होत होत्या. त्यामुळे गांधीजी प्रचंड नाराज झाले आणि त्या दुसऱ्या गोलमेज परिषदेतून ते बाहेर पडले. बाहेर आल्यानंतर त्यांनी पुन्हा काय केलेलं आहे, सविनय कायदेभंगाची जी काही चळवळ आहे ती पुन्हा त्यांनी सुरू केलेली होती, लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. कारण की आपल्याला माहिती आहे की ज्यावेळेस गांधी आयर्विन करार झाला होता त्यावेळेस महात्मा गांधीजींनी थोड्या वेळासाठी ही चळवळ स्थगित केली होती. मग दुसऱ्या गोलमेज परिषदेमध्ये त्यांच्या मनासारख्या गोष्टी नाही झाल्या, त्यामुळे ते पुन्हा भारतात आले आणि त्यांनी सविनय कायदेभंगाच्या चळवळीला सुरुवात केली होती. मात्र गांधींना पुन्हा अटक करून तुरुंगात टाकण्यात आलं होतं. कधी, मग त्यानंतर तिसरी गोलमेज परिषद झाली 1932 साली, लंडनमध्ये भरवण्यात आली होती. काँग्रेसने काय केलं होतं, तिसऱ्या गोलमेज परिषदेवर मग बहिष्कार टाकलेला होता, ठीक आहे. कारण की समाधान जे काही उत्तर आहे किंवा जे काही चर्चा आहे त्या ठिकाणी होत नव्हत्या, त्यामुळे तिसऱ्या गोलमेज परिषदेवर सुद्धा काँग्रेसने जर आपण बघितलं बहिष्कार टाकला. त्यामुळे ही परिषद सुद्धा काय ठरली होती, निष्फळ ठरली होती. कारण काँग्रेस हा इथला महत्त्वाचा पक्ष होता, त्याला सोडून ब्रिटिशांना काही करता येत नव्हतं. यस, त्यानुसार बघा पुणे करार जो आहे किंवा पुना करार जो आहे तो त्या ठिकाणी एक महत्त्वाची घटना आपल्याला सांगता येतं. आता मॅकडोनाल्डनं काय केलं होतं, तर त्या ठिकाणी जातीय निवाडा जो आहे तो त्याने घोषित केलेला होता. आता त्यामध्ये काय होतं, तर दलितांसाठी जे काही स्वतंत्र मतदारसंघ आहे तो त्या ठिकाणी दलितांना देण्यात आलेला होता. त्यामुळे गांधीजी जे आहेत ते प्रचंड दुःखी झालेले होते.
महात्मा गांधींना जर आपण बघितलं पुन्हा सविनय कायदेभंगाची चळवळ त्यांनी सुरू केली होती, त्यामुळे त्यांना तुरुंगात अटक करून ठेवण्यात आलेली होती. कोण्या ठिकाणी? पुण्याच्या येरवडा कारागृहामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. आणि ज्या वेळेस हा जातीय निवाडा जो आहे तो घोषित करण्यात आला होता किंवा जाहीर करण्यात आला होता, त्यावेळेस याच्यामध्ये जी काही तरतूद होती की दलितांना स्वतंत्र मतदारसंघ दिला जाईल, त्यामुळे गांधीजी दुःखी झाले. गांधीजींनी असं स्टेटमेंट दिलं होतं की हा स्वतंत्र मतदारसंघ देऊन हिंदू आणि मुस्लिम यांच्यातली दरी अजूनच मोठ्या प्रमाणामध्ये वाढेल, त्यामुळे महात्मा गांधींनी काय केलं होतं, याला विरोध केला होता आणि त्यांनी आमरण उपोषणाला सुरुवात केली होती. कुठं? तर लक्षात ठेवायचं, येरवडा तुरुंगामध्ये ते आमरण उपोषणाला त्या ठिकाणी बसलेले होते. मग गांधीजींची तब्येत जी आहे ती खालवत चाललेली होती. त्यावेळेस काँग्रेसचे जे काही प्रतिनिधी आहेत त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची भेट घेतली, कारण की दलितांचे नेते म्हणून त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. काँग्रेसच्या काही प्रतिनिधींनी त्यांची भेट घेऊन त्यांच्यासोबत चर्चा केल्या आणि गांधीजींची भेट घेऊन त्यांना त्या ठिकाणी ते उपोषण रद्द करण्याची किंवा उपोषण थांबवण्याची विनंती केली. आणि त्यानुसार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जे आहेत ते येरवडा कारागृहामध्ये पोहोचले आणि त्यांनी गांधीजींची भेट घेतली. आणि गांधीजींनी काय केलेलं होतं, तर स्वतंत्र मतदारसंघाऐवजी काय करावं, राखीव जागा ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात याव्यात अशी मागणी जी आहे किंवा अशी इच्छा जी आहे त्यांनी व्यक्त केली होती. मग त्यानुसार दलितांसाठी जर आपण बघितलं 148 राखीव जागा ज्या आहेत त्या ठिकाणी देण्यात आलेल्या होत्या. मग हा करार जो आहे तो कुठं झाला होता? पुण्यामध्ये झाला होता, म्हणून याला पुणे करार म्हणून सुद्धा ओळखलं जातं. कोण्या ठिकाणी? येरवडा कारागृहामध्ये हा करार झाला होता. मग या पुणे करारावर नेमक्या सह्या कोणी कोणी केल्या यावर परीक्षेमध्ये आपल्याला प्रश्न विचारले जातात. त्यासाठी लक्षात ठेवायचं आहे, पुणे करारावर जर आपण बघितलं सह्या कोणाच्या होत्या, तर लक्षात ठेवा दलितांच्या वतीने जर आपण बघितलं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय केलं होतं, या करारावर जर आपण बघितलं तर सह्या त्यांनी केलेल्या आहेत. तर या ठिकाणी काँग्रेसच्या वतीनं जर आपण बघितलं या करारावर सह्या कोणी केलेल्या आहेत, मदन मोहन मालवीय यांनी या ठिकाणी या करारावर सह्या केलेल्या आहेत. ठीक आहे, मदन मोहन मालवीय यांनी. आता प्रश्न आपल्याला असा पडेल की करार झालेला आहे महात्मा गांधीजी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये, मग या करारावर महात्मा गांधींच्या सह्या का नाहीत? तर त्यावेळेस लक्षात ठेवायचं आहे, महात्मा गांधीजींचा जो काही संबंध आहे तो काँग्रेससोबत नव्हता, कारण की ते काँग्रेसचे सदस्य सुद्धा नव्हते ना अध्यक्ष होते. त्यामुळं त्या ठिकाणी या करारावर जर आपण बघितलं काँग्रेसचे अध्यक्ष या नात्याने मदन मोहन मालवीय यांनी या पुणे करारावर काय केली होती, स्वाक्षरी केलेली होती. लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, तर ह्या गोष्टी यातल्या महत्त्वाच्या आहेत. निकाल जर आपण बघितला तर केंद्रीय विधिमंडळामध्ये दलितांसाठी राखीव जागा 18% वरून त्या ठिकाणी वाढवण्यात आल्या. प्रांतीय विधिमंडळामध्ये दलित वर्गाच्या जागा 71 वरून 148 इतक्या वाढवण्यात आलेल्या होत्या. ठीक आहे, तर हा पुणे करार महत्त्वाचा आपल्याला सांगता येतो. त्यानंतर पाकिस्तानची मागणी ही एक घटना आपल्याला सांगता येते. 24 मार्च 1940 रोजी लाहोर अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं काय केलं होतं, पाकिस्तानची मागणी केली होती. परीक्षेमध्ये तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो की कोणतं असं अधिवेशन आहे ज्या अधिवेशनामध्ये मुस्लिम लीगनं पाकिस्तानची मागणी केली होती. 1940च्या लाहोर अधिवेशनामध्ये. आता जर आपण बघितलं तर राष्ट्रीय काँग्रेस आणि मुस्लिम लीग यातला जो काही संघर्ष आहे तो प्रचंड दिवसेंदिवस वाढत चालला होता. तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती आणि जो काही प्रत्यक्ष कृतीचा दिन होता, जिनाने जो काही जाहीर केला होता, त्या दिवशी देशभरामध्ये प्रचंड जातीय दंगली इथं झालेल्या होत्या. त्यामुळं देशाच्या फाळणीशिवाय आता दुसरा पर्याय नाही हे काँग्रेसला सुद्धा त्या ठिकाणी समजलं होतं आणि ब्रिटिशांना सुद्धा समजलेलं होतं. त्यानुसार माउंटबॅटननं 3 जून 1947 रोजी व्हाईसरॉय माउंटबॅटन यांनी काय केलं होतं, भारताच्या फाळणीची योजना त्या ठिकाणी मांडली. त्यानुसार 14 ऑगस्ट 1947 रोजी पाकिस्तान या देशाची निर्मिती झाली किंवा पाकिस्तान हा स्वतंत्र झाला आणि 15 ऑगस्ट 1947 रोजी भारत हा देश जो आहे तो आपला स्वतंत्र त्या ठिकाणी झाला होता. म्हणजे भारतातून पाकिस्तानचा जो काही भाग आहे तो वेगळा करण्यात आला. त्यानुसार 14 ऑगस्ट 1947 हा दिवस पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे आणि 15 ऑगस्ट 1947 हा आपला भारताचा स्वातंत्र्य दिन आहे. ठीक आहे, भारत आणि पाकिस्तान यांच्यामधली जी काही सीमारेषा आहे त्याला काय म्हटलं जातं, रॅडक्लिफ लाईन म्हणून त्या ठिकाणी ओळखलं जातं. यानंतर महत्वाची चळवळ आपल्याला सांगता येते भूदान चळवळ आहे. ठीक आहे, कोणती भूदान चळवळ आहे लक्षात घ्या. आता ही चळवळ नेमकी कोणी सुरू केलेली आहे, तर विनोबा भावे हे नाव लक्षात ठेवा. विनोबा भावे यांनी 1951 मध्ये भूदान चळवळ जी आहे ती सुरू केलेली होती. मग आता यामध्ये नेमकं काय करायचं होतं, जे काही जमीनदार वर्ग होता त्या जमीनदार वर्गाकडे हजारो एकर त्या ठिकाणी जमिनी त्यांच्याकडे होती. मग त्या जमीनदारांना या ठिकाणी विनोबा भावे यांनी काय केलं होतं, आव्हान केलं होतं की तुमच्या जवळच्या जे काही जमिनी आहेत त्या काही जमिनी इतर लोकांना काय करा, तुम्ही ज्यांच्याकडे कमी जमिनी आहेत त्यांना तुम्ही दान करा. त्यानुसार ही भूदानाची चळवळ जी आहे ती आंध्र प्रदेशमधल्या कोण्या ठिकाणी सुरू झाली होती यावर सुद्धा परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जाईल. आंध्र प्रदेशमधल्या पोचमपल्ली नावाचं एक ठिकाण आहे बघा. ठीक आहे, कोणतं, पोचमपल्ली नावाचं ठिकाण आहे. त्या ठिकाणाहून काय झाली होती, या भूदान चळवळीला सुरुवात झालेली आहे. कोणी केलेली आहे,
विनोबा भावे यांनी या पोचमपल्ली या ठिकाणावरून 1951 मध्ये ही भूदान चळवळ सुरू केली होती. मग आता सर्वप्रथम या चळवळीला प्रतिसाद कोणी दिला आहे? रामचंद्र रेड्डी या नावाच्या जमीनदाराने त्या ठिकाणी पहिल्यांदा आपली जी काही जमीन आहे ती या ठिकाणी दान दिलेली होती. सुरू करणारे कोण आहेत? लक्षात ठेवायचं आहे, महत्वाचे विनोबा भावे. यस, पुढे जाऊयात आपण. तर अशा पद्धतीनं हे जे काही आपलं महत्त्वाचं लेक्चर होतं ते या ठिकाणी पूर्ण जो काही महत्त्वाचे जे काही घटना होत्या या स्वातंत्र्य चळवळीमधल्या त्या संपूर्ण घटनांचा आपण या ठिकाणी काय केलेला आहे तर अभ्यास केलेला आहे. या माध्यमातून तुमचे जे काही महत्त्वाचे भाग होता तो कव्हर झाला. त्याचबरोबर इतर जी काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन होती ती सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न केला आहे. परीक्षेमध्ये नक्कीच या लेक्चरचा तुम्हाला फायदा होणार आहे. परीक्षेमधले गुण जे आहेत ते तुमचे नक्कीच तुम्हाला त्या ठिकाणी अधिक मिळणार आहेत. त्यामुळं हे लेक्चर जर तुम्हाला आवडलं असेल तर तुम्ही लाईक करू शकता, कमेंटसुद्धा त्या ठिकाणी करू शकता. ठीक आहे, तर थांबूयात. अजून तुम्हाला कोणत्या कोणत्या विषयावर किंवा कोणत्या कोणत्या घटनांवर त्या ठिकाणी व्हिडिओ हवे असतील ते सुद्धा तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता. तर थांबूयात, भेटूयात नेक्स्ट लेक्चरमध्ये. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी पाहत राहा अभ्यास मित्र. धन्यवाद.